नमस्कार. आजच्या सत्राची सुरुवात राष्ट्रगीताने होईल. राष्ट्रगीत सुरू कर. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. सर्व सभासदांचं आजच्या सभेतील सभासदांनी आपल्या संस्थेतील सभासदांनी त्यांचे वाढदिवस साजरे केलेले आहे. काहींचे लग्नाचे वाढदिवस पण आहे ते डॉक्टर ज्योत्स्ना पवार आपल्याला सांगतील. हॅलो नमस्कार. नाही आज एसी नाही चालू. नाही आपली मागील सभा 3 जूनला झाली. त्याच्यानंतर 3 जून नंतरचे मी वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस वाचले. अलका फटांगरे याचा आवाज. अलका फटांगरे यांनी 6 जूनला त्यांचा वाढदिवस साजरा केला. अलका बिकुल भाऊ आणि रजनीताई खानदेशी यांनी 2 जूनला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. 2 तारखेचा झालाय. शुभांगी काळे आणि काळे साहेब यांनी 5 जूनला त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. देवश्री महाशब्दे आणि कृष्णभूषण महाशब्दे यांनी 14 जूनला त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. डॉक्टर सुनीला सायखेडकर आणि डॉक्टर सुभाष सायखेडकर यांनी 15 जूनला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ते सुद्धा आलेले नाही. धन्यवाद. आता पुढचा प्रोग्राम आपले आलेले अजून मग तुम्हाला काही बोलायचं नमस्कार. माझ्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ जूनच्या शेवटी संपला आहे. त्याबद्दल मी जरा 2 शब्द बोलणार आहे. तिकडे पण आहे. अच्छा तोच इकडे घेतो. नमस्कार मित्रांनो. 12 जून रोजी अत्यंत दुःखद घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणारे बोईंग 787 विमान अहमदाबाद येथे कोसळल्याने 270 निरपराधांचे प्राण गेले. त्याबद्दल आपल्या जिवलग सेवाभावी संस्थेतर्फे मी तीव्र दुःख व संवेदना व्यक्त करून सर्व मृत आत्म्यांना आपल्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.
जिवलग बंधू भगिनींनो, आपल्या जिवलग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदाचा माझा 1 वर्षाचा कार्यकाळ जून अखेरीस संपत आहे. 1 जुलैपासून नवीन अध्यक्ष व सेक्रेटरी आपली सूत्रे हाती घेतील. डॉक्टर शिंदे सर नवीन नियुक्त झालेले अध्यक्ष व सेक्रेटरीची नावे नंतर जाहीर करतील. मित्रांनो, मला माझ्या कार्यकाळात आपण सर्वांनी जे सहकार्य केले व सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. यापुढेही आपले असे सहकार्य लाभेल व आपल्या संस्थेची प्रगती वृद्धिंगत होईल अशी मी आशा व्यक्त करतो. मित्रांनो, यावर्षी आपण अनेक चांगल्या व्यक्तींना आमंत्रित केले व त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेतला. काही विषय राहून गेले, उदाहरणार्थ मृत्यूपत्राची गरज व त्याचे फायदे याविषयी आपण नवीन वर्षी माहिती घेऊ की जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होईल. मी डॉक्टर शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी नवीन अध्यक्ष व सेक्रेटरीची नावे नंतर जाहीर करावीत. मी नवीन अध्यक्ष व सेक्रेटरी यांचे अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तत्पूर्वी मी श्री माळवदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2024-25 वर्षाचा लेखा अहवाल सादर करावा. मी 2 शब्द बोलतो. जाऊ दे बाबा. 2 वाक्य, 2 पानं. नमस्कार. आपल्या जिवलग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव लोणसे साहेब, खजिनदार माळवदे साहेब आणि आपल्या संस्थेचे आधारस्तंभ डॉक्टर रवींद्र शिंदे सर, तसेच रंजनाताई, अजून बापूसाहेब पवार, पटांगळे साहेब, सगळ्यांचीच नावं घेते आणि माझे सर्व जिवलग मित्रमैत्रिणी. आज आपली 2024-25 ची शेवटची मीटिंग. मी यावर्षी संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले. तसं काम काही फार नाही आहे, त्यामुळे सर्वांनी ज्यांना कोणाला विचारले त्यांनी आडीवेडे न घेता तयार व्हावं असं मला वाटतं. मजा येते. मी लिहिलंच आहे काही काम फार पण मीच आपल्या सर्वांचे वाढदिवस ग्रुपवर टाकत गेले, त्याच्याबरोबर केकही पाठवत गेले सगळ्यांना न विसरता. व्हॉट्सअपवरचे केक. सर्वांना शुभेच्छा आणि केक दिल्याबद्दल मलाही आनंद मिळाला आणि माझ्या बरोबर केक पाठवल्यामुळे सर्वांनीच शुभेच्छा टाकल्या आणि त्यामुळे माझ्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनाही आनंद मिळाला असेल. मला वाटतं केक जे पाठवले प्रत्येकाला निदान त्या ज्या व्यक्तीला पाठवलं त्याने तरी म्हणायला पाहिजे की मॅडम छान केक आहे, पण आपल्याकडे कोणीच म्हटलं नाही त्याचं काय. आपल्याकडचे ज्येष्ठ नागरिक सगळे दमलेले आहेत. नाही, चांगलं नाही, चांगलं नाही आहे. होळकर मिस्टर अँड मिस्टर होळकर, मिसेस होळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस माझ्याकडनं आशाचा वाढदिवस. माझा वाढदिवस अजून आमचं लग्न. अच्छा, बरं. आशाचा वाढदिवस सांगायचं राहून गेलं, बाकी सगळ्यांचे पाठवलं असताना मी म्हटले असते. तर असं थोडासा ज्याचं असेल ना काम त्याचं अप्रिशिएट करत जावं असं मला वाटतं. तर केलं पाहिजे तर मैत्री, नाही तर काय प्रत्येक जण आपल्याच इगो मध्ये राहतो. दॅट इज नॉट गुड असं मला वाटतं. दुसरे महत्वाचे मी काम केलं आता महत्वाचे म्हणायचे की नाही माहित नाही, पण जी आपली रजिस्टर मध्ये डिरेक्टरी होती ती मी मोबाईल मध्ये घेतलेली पूर्ण डिरेक्टरी. ती आता पुढच्या सचिवला मी फॉरवर्ड केली की त्याचं काम झालं. पूर्ण किती वाढदिवस आहे, पूर्ण महिन्याचे वाढदिवस एका नजरेत दिसतात आपल्याला आणि काम करणं सोपं जातं. अॅनिव्हर्सरी सुद्धा. आता हे झाले कामाचं. काम काय केलं फक्त आणि हे जे काय प्रेझेंट मिळतं ते सरांकडे द्यायचं. सरांचे सचिव मी अध्यक्षाचे, तर सरांनी पण थँक्यू म्हणायला पाहिजे होतं की छान काम केलं. सगळे सदस्य आज तुम्हाला थँक्यू म्हणतात. थोडक्यात काय थँक्यू काय झालंय, आमची अमेरिकेची
नाद आले की सेकंदाला थँक्यू मामा, थँक्यू आजी, ते जास्त जाणवते. थोडं जरी काही केलं तरी लगेच थँक्यू म्हणतात. आपल्याकडे एवढं केलं तरी नाही म्हटलेलं. माझ्या टाइमपास. दुसरं सजेस्ट करायचंच असेल तर सरांनाही शिवदे डॉक्टरांनाही जरा त्याचं मनाला खंत आहे की आपल्याकडनं मोठा प्रोजेक्ट होत नाहीये, तर शेवटच्या वर्षाच्या शेवटी जो काही पैसे उरतील त्याचं करायचंच असं काहीतरी ठरवावं लागेल आपल्याला. कवरतच नाही पैसे, मग त्याचा प्रोजेक्ट करायचा असं ठरवून घेऊ आपण. आणि छान प्रोजेक्ट असं झालाच पाहिजे तरच ती सेवाभावी संस्था नाही तर सेवाभावी म्हणायलाही जरा जड जातं. त्याच्यामुळे ते आपण करत जाऊ. तर असं आहे. आणि रजिस्टर पण आपल्याकडे रजिस्टरवर पण सही व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि ती होत नाही माझ्या मते. तर आपण जर जमलं तर बाहेरच टेबल एखादा स्टूल ठेवावा, त्याच्यावर येता सही करावी. त्याचा पर्पज एकच आहे की किती प्रेझेंट होते आणि मग किती प्लेट गेल्या हे पण एक कळतं, तेवढा त्याचा पर्पज होईल. बाकी दुसरं काही नाही आपल्याला कंपल्सरी वगैरे. आणि मग दुसरं म्हणजे संस्थेबद्दल मला कौतुक आहे म्हणायला हरकत नाही. या संस्थेशी जोडल्या गेले त्याबद्दलही मला आनंद आहे. कारण एक तर मित्रमैत्रिणी मिळालेच आहे, हक्काने मी सगळ्यांना सांगितले की थँक्यू म्हटले ते वगैरे, रागवले पण. तसंच दर 15 दिवसांनी आपल्याला खूप छान काहीतरी एक विषयावर आपल्याला ज्ञान मिळतं आणि ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि त्याबद्दल सरांचे, शिवदे डॉक्टर आणि रंजनाताईंचे आणि बाकी कमिटीचे पण आपण कौतुक केले पाहिजे की दर 15 दिवसाला एखादा वक्ता मिळवणं पण सोपे काम नाही आहे. आणि ते दोघं अगदी वर्षानुवर्ष करून राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. रंजनाताई आभार, सरांचे तर पहिल्यांदाच आभार मानलेले. तर असं सगळं आहे. दुसरं म्हणजे आपण जे कोणी गेस्ट येतात त्यांना पैसे मागतोय तर ते पण दिले जातात, त्याबद्दल सुद्धा आभार. माझ्या मते आता संध्याकाळचे 350 रुपये करावे, 300 फार कमी होता, 350 400 ज्याला यायचं तो 400 पण देईल. तेवढंच आपल्या संस्थेला पण सेवा करायला थोडासा आधार मिळेल. तर 300 चे 400 करावं. डिनर मिटिंगचे तर भरपूर आहे, तिथे काय वाढवायला स्कोप नाहीये. तर असं एवढं मला सांगायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. मजा आली आणि असाच आपलं वर्षानुवर्ष चालत जावा, त्याला दीर्घायुष्य मिळो अशी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द सांगतो. अध्यक्षांचे पण आभार. अध्यक्ष छान वर्ष केलं, धन्यवाद. प्रेसिडेंट नेमसे साहेब, सेक्रेटरी ज्योत्स्नाताई, सर्व जिल्हा बंद झाला का पाहत आज मी 1 जुलै 24 ते 16 जून 2025 पर्यंत वर्षाचा खर्च आपल्या समोर सादर करीत आहे. एकूण सभासद संख्या 47, 18 कपल सभासद 15,000 रुपये प्रमाणे 2,70,000, एक कपल सभासद 7,500, 8 सिंगल सभासद 10,000 प्रमाणे 80,000 रुपये, एक सभासद 7,500, एक सभासद 5,000 रुपये. नांदेड माहूर अंबा नागनाथ नरसी नामदेव सहल 2,540, बाली सहल 8,460, केस सभासद 1,950, एक वर्षाचे सेविंग खात्यावरील व्याज 5,181, टोटल 3,88,131, मागील वर्षाची शिल्लक 70,023, एकूण जमा 4,58,204, ब्रेकफास्ट मीटिंग 19 1,58,435, डिनर मीटिंग 4 1,48,928, मिसलेनियस एक्सपेन्सेस बुके केक पेन 9,372, इन्कम टॅक्स रिटर्न वर्ष 24-25 श्री मंडलिक यांची फी 3,540,
आजच्या मीटिंगचा अंदाजे खर्च 8,500. त्याप्रमाणे एकूण खर्च 3,28,775. शिल्लक रक्कम 1,29,429. बॅलन्स 1,22,287. कॅश इन हँड 7,142. मंजूर. मित्रांनो, गेल्या 2016 पासून मी ट्रेझररचं काम करत आहे. थँक्यू म्हणून या कामाची जबाबदारी दुसऱ्या सभासदाकडे द्यावी अशी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करत आहे. नाही, माझं तर म्हणणं आहे की तुम्ही आता भारताचे अर्थमंत्री व्हा. भारताचे अर्थमंत्री 10 वर्ष झालं अर्थमंत्री. मी माझ्याकडून क्लबला बांधले. धन्यवाद मित्रांनो. मावळते म्हणणार नाही, कारण 30 जून पर्यंत तुमची आहे, त्यामुळे मावळते आपल्या मावळते काय म्हणणार नाही. सन्माननीय डॉक्टर वसंतराव, सन्माननीय मॅडम जोशनाताई आणि जेवढं सर्व सभासद बंद भगिनींनो, म्हणता एक वर्ष संपत आलं. हे प्रेसिडेंट सेक्रेटरी कधी झाले ना, आता त्यांचं वर्ष संपत पण आलं. अतिशय आनंदाने आपलं सगळं वर्ष गेलं असं मी म्हणेन. आणि आपल्या क्लबचे खंदे, मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना 2 खंदे होते. कुठले काम सांगते कायम तयार असायचे. तसं डॉक्टर शिवडे आणि रंजनाताई अतिशय खंदे आहेत. आणि कधी कुठे आणि स्वतःचं काम आहे असं धरून ते क्लब चाललं, क्लबमध्ये काम करत आहे. मी त्यांना दोघांना धन्यवाद देईन. आता पुढच्या प्रेसिडेंट सेक्रेटरी आपण 1 तारखेला योगायोगाने 1 जुलैला आपली मीटिंग येते, पहिली मीटिंग. त्या दिवशी 1 जुलैला 1 तारीख येणार. तर त्या दिवशी आपण एका त्यांचं 1 जुलैला डॉक्टर्स डे असलं ना बरं. डॉक्टरने आठवण केली ते आपण उत्तर बोईंगमध्ये विमानात पडलेले लोकांचं आपण ते त्याच्यासाठी आपण शिकायची काय आठवण केली. पण दुर्दैवाने मला सांगू असं वाटतं, माझे कलिग्स या मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल निर्माण पडलं, 38 डॉक्टर त्या ठिकाणी बिचारे जेवण करत होते आणि काही मिनिटात अधिकृत बातमी डॉक्टर लोकांनी पाठवलेलं आम्हाला वाटतं. त्याचा कुठे उल्लेख नाही, काही नाही, काही नाही. डॉक्टर लोकांना समाजाला कुठे प्रेसमध्ये सुद्धा नाही, त्याची एक वेगळी घटना. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, मेरिट डॉक्टर्स एकाच होती तर नाही. आपलं वर्ष संपत आलं. पुढच्या वर्षासाठी आपण काहीतरी सामाजिक कार्य करूया. एवढ्यासाठी मी सगळ्या सभासदांना विनंती करेन की 1 जुलैला आपली इन्स्टॉलेशन आणि क्लब असेंब्ली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रोजेक्ट्स काही मांडायचे असतील, विचार करत रायटिंगमध्ये द्या, थोडंसं या स्टेजवर तुम्ही मांडा, ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू. आपला जीवलक सेवाभावी संस्था खूप अतिशय दिवसेंदिवस खूप मजबूत होत चालला आहे. आणि आपण सर्वजण खूप पाहुणे आले. धन्यवाद. या पाहुण्याचं स्वागत करतो. तर पुढच्या वर्षासाठी काही तुमच्या मनात काही सजेशन असतील ते सांगा, जेणेकरून आपण ते प्रोजेक्ट अंमलात आणू. आणि समाजसेवा केलेली आपल्याला संधी आहे. सगळ्या सभासदांना बंधूंना विनंती करेल की त्यांनी पुढच्या मीटिंगला म्हणजे 1 जुलैला
काय त्याच्यावर प्लॅन्स प्रोजेक्ट असतील ते सबमिट करावे. त्या दिवशी आपण ते इथं पास करू. आपल्याकडे बजेट पण आहे किंवा काही फंड्स पण आपण त्या ठिकाणी करू शकतो. माझे या ठिकाणी परत मी प्रेसिडेंट सेक्रेटरींना धन्यवाद देईन. त्यांनी अतिशय मनापासून काम केलं आणि क्लबला चांगल्या हाईटवर नेलं असं मी म्हणेल. तर परत तुम्हाला ती इच्छा असेल प्रेसिडेंट सेक्रेटरी व्हायची आम्हाला सांगा. माझे 2 शब्द संपवतो. पाहुणे आलेलेच आहेत. आपण आपलं पुढचं कार्यक्रम सांगतो. धन्यवाद. आजचे वक्ते श्री विनय जोशी हे आलेले आहेत. त्यांना मी विनंती त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांच्या भाषणात सुरुवात. आज आम्ही तुम्ही नाही म्हणा रंजनाताई त्यांचा परिचय करून देतो. अध्यक्ष डॉक्टर निमसे साहेब आणि डॉक्टर जोसना सेक्रेटरी आणि आजचे आपले पाहुणे ते विनय जोशी, मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि विनय जोशींची आपल्या सर्वांना ओळख आहेच. त्यांनी मेघदूतावर खूप सुंदर व्याख्यान दिलं होतं. ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत आणि ते रत्नबर्गी इलेक्ट्रॉनिक्समध्ये एका मोठ्या पदावर काम करतात आणि संस्कृत भाषेचा आणि भारतीय संस्कृतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. खूप सामाजिक संस्थांवर ते काम करतात विनामूल्य. आणि एवढ्या तरुण वयामध्ये त्यांचा एवढा अभ्यास बघून खरोखरच कौतुक वाटतं. आज ते खगोलशास्त्रावर बोलणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते त्यांनी कृपया आपल्या भाषणाला सुरुवात करावी. तुम्हाला लॅपटॉप लावायचा आहे ना? आज त्यांच्या मिसेस नुपूर जोशी पण आलेले आहेत. त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया. स्टँड माईक आज ठेवला नाही आहे त्यांनी. हो 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 नक्की हो हो.
एकाच प्रश्न नमस्कार. पुन्हा वर्षभरानंतर आपल्या सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटतंय. मागच्या वर्षी आपण मेघदूत या विषयावर संवाद साधण्यासाठी भेटलो होतो. यावेळेस आपण आकाशाशी जडले नाते या विषयासाठी आपण आज जमलो आहोत. सर्वप्रथम मला इथे बोलून ही संधी दिली याबद्दल धन्यवाद. आकाशाशी जडले नाते म्हणजे खरं तर आपल्या सगळ्यांना नुकतंच माहिती आहे की डॉक्टर जयंत नारळीकर यांचं मागच्या महिन्यात निधन झालंय आणि त्यांच्या पुस्तकाने हे प्रसिद्ध केलेलं नाव आकाशाशी जडले नाते खरं तर ग.दी. माडगूळकरांच्या स्वयंवर झाले सीतेचे मधले प्रसिद्ध ओळ की नक्की आकाशाशी नाते काय आहे. आकाश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तारे येतात, ग्रहमाला, सगळं काही काही येतं आणि सध्या मात्र ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र किंवा आकाश निरीक्षण हे एक आपण हॉबी म्हणून छंद म्हणून करतो. म्हणजे सगळेच काही आकाशाकडे बघत नाही. किंबहुना हल्ली तर असं होतंय की आपल्या बिल्डिंगच्या जंगलामध्ये आकाशच दिसत नाही. मोठ्या टॉवर मधनं आपल्याला आपल्या टेरेस मधनं समोरचाच टॉवर दिसतो आणि मग कुठेतरी आकाशाचा छोटासा कोपरा दिसतो आणि त्यात कधीतरी चंद्र आला की आपण आकाशात चंद्र बघतो. असं थोडंसं होत आहे. शहरामध्ये तारे खूप डीम दिसतात म्हणजे प्रकाशाचं प्रदूषण इतकं वाढलंय की ध्रुव तारा हल्ली नाशिक मधनं दिसतच नाही. थोडा आउटस्कटला जावं लागतं म्हणजे तो तरी खूप साधा तारा आहे. इतर गोष्टीत आपल्याला दिसतच नाही आणि मग प्रश्न पडतो की नक्की आकाशाशी आपलं नातं काय आहे. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी लहानपणी आजी आजोबांकडनं काही तारका समूहांच्या नक्षत्रांच्या गोष्टी ऐकल्या असतील. आपल्या आजी आजोबांनी कधी काही वेगवेगळ्या तिथींच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितल्या असतील. तर हे नक्की नातं काय आहे, आजच्या काळात त्या आकाशाशी नाते पुन्हा जडवण्याची गरज काय आहे हे थोडंसं आपण बघणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला नक्की खूप इतिहास बघावा लागेल खगोलशास्त्राचा. कारण हे आकाशाशी जे आपलं नातं आहे ते अगदी आजचं नाहीये, अगदी प्राचीन काळापासूनच आहे. किती प्राचीन काळापासूनच तर जेव्हा आपण आदिमानव होतो म्हणजे आपण होमोसेपियन्स जेव्हा झालो होतो आणि मग आपण गुहेत राहत होतो, नुकतीच थोडीशी आपल्याला अक्कल आलेली होती, तेव्हापासून हे आकाशाशी आपलं नातं आहे. कारण आपले जे आदिम पूर्वज होते होमोसेपियन्स, नुकतेच अश्मयुग सुरू झालं होतं आणि मग ते आकाशाकडे बघायचे आणि नक्कीच तेव्हा रात्रीच खेळ चाले किंवा काय कुठल्या सिरियल्स त्या सगळ्या नव्हत्या रात्री 9-10 वाजता लागणाऱ्या. त्यामुळे त्यांना आकाश एक छान एंटरटेनिंग फॅक्टर होतं. त्यामुळे ते आकाशाकडे बघायचे आणि याचे आपल्याला पुरावे दिसतात. हे आपल्याला पुरावे कुठल्या रूपाने दिसतात तर आपल्या आदिम पूर्वजांनी अश्मयुगीन मानवांनी काही भित्तिचित्र काढली आहेत आणि ती आज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं हे फ्रान्स मधल्या लॅक्सेस इथलं हे एक भित्तिचित्र आहे 17,000 वर्षापूर्वीचं इसवी सन पूर्वपैकी. आणि सुरुवातीला असं वाटलं की काय गाय म्हैस बैल असे काढलेत, पण जेव्हा याचं निरीक्षण केलं तेव्हा कळलं की तो ओरायन म्हणजे मृग तारका समूहातले जे 3 तारे असतात ते त्यांनी समोर काढले. वृषभ तारका समूह जो आहे, वृषभ राशी जे आहे त्याचं वाशिंड आहे ते त्यांनी काढलंय आणि कृतिका काढले. तर थोडक्यात हा आकाशाचा त्यांना दिसणारा नकाशा त्यांनी काढलाय. तर आपण असं म्हणू शकतो की किंवा हे जे आहे जर्मनी मधले 32,000 वर्षापूर्वीचं एक हस्तिदंत आहे आणि त्याच्यावर स्काय मॅप काढलाय. त्यावेळेचं जे काही आकाश त्यांना दिसतंय ते त्यांनी हस्तिदंतावर काढून ठेवलंय. तर आपण असं म्हणू शकतो की आकाश निरीक्षण ही म्हणजे खगोलशास्त्र ही विज्ञानाची सगळ्यात जुनी ब्रँच आहे. म्हणजे खरं आगीचा शोध लागला आणि विज्ञानाला सुरुवात झाली असं आपण म्हणतो, पण त्याच्या आधीपासून माणूस आकाशाकडे बघतोय. आणि मग पुढे नवाश्मी युगामध्ये अशी काही स्मारकं आपल्या पूर्वजांनी बनवली आहेत की बरोबर विंटर सोलस्टिस म्हणजे 22 डिसेंबर आजच्या काळाप्रमाणे जो सूर्योदय आहे तो त्या बरोबर मध्यभागी उगवेल अशा पद्धतीने त्यांनी स्मारकं बांधली. ती का आपण पुढे बघणारच आहोत. किंवा हे न्यूग्रेंज आयर्लंड मधलं जे ठिकाण आहे ते 21 मार्चचा सूर्योदय बरोबर त्या गुहेत त्या मधल्या दगडावर पडेल अशा पद्धतीने त्या गुहेची रचना केली आहे असं आपल्याला दिसतंय. तर अशी अनेक स्मारकं आपल्या पूर्वजांनी बांधली आहे. आणि मग प्रश्न पडतो हे सगळं करायची गरज काय होती, आकाशाशी नातं जडवण्याची त्यांना गरज काय होती. आणि मग त्यातलं सगळ्यात पहिलं तर आहे कुतूहल की जेव्हा काहीच माहिती नव्हतं तेव्हा आकाशात दिसणारा तो एक छान तारे आहेत, चांदणे आहेत, यामुळे आपले पूर्वज नक्कीच भारावून गेले असतील. आणि मग एक सगळ्यात महत्वाची होती ती म्हणजे गरज. कारण इतर प्राण्यांच्या तुलनेने आपल्याला नख नाहीयेत, आपल्याला पंख नाहीयेत, आपल्याला दात नाहीयेत. त्यामुळे सगळ्या प्राण्यांपैकी आपण सगळ्यात दुबळे आहोत. त्यामुळे दिवसा आपल्याला दिसतं तेव्हा ठीक आहे, सगळ्या प्राण्यांनाही दिसतंय तेव्हा लपून राहता येईल किंवा अस्त्रांचा वापर करता येईल. पण जसं आकाशातला तो एक तेजस्वी गोळा मावळ होतो आणि गुडूप अंधार होतो तेव्हा आपल्याला दिसत नाही, पण त्या दुसऱ्या प्राण्यांना दिसतं.
आणि मग धोका अजून वाढतो. त्यामुळे तत्कालीन जो आपला मानव होता तो ते निरीक्षण करायचा की तो आकाशातला गोळा तिथे म्हणजे अजून काही वेळाने अंधार होईल, त्याच्या आत गुहेत पडा. म्हणजे शिकारीला जर गेले असाल तर त्या गोळ्याकडे लक्ष ठेवायचं, आकाशातल्या सूर्याकडे, आणि त्याप्रमाणे ठरवायचं की कधी गुहेत परतायचंय. आणि म्हणून त्याचं निरीक्षण करणं सुरुवात झाली की तो उगवला की गुहे बाहेर पडायचं, शिकार वगैरे सगळं करायची. तो मावळाच्या वेळी पुन्हा गुहेमध्ये परत यायचं आणि दार लावून घट्ट बसायचं. पुढे असं होतं की आगीचा शोध लागतोय आणि मग लक्षात येतंय की अच्छा त्या आगीला प्राणी घाबरतात, त्यामुळे आता गुहेच्या दाराला दगड लावायची गरज नाहीये, गुहेच्या अंगणात शेकोटी पेटून आकाशाकडे बघणं छान सुरू झालेलं आहे. त्यामुळे आकाश निरीक्षण थोडं अजून चांगल्या पद्धतीने व्हायला लागलं. किंवा ही एक गोष्ट लक्षात आली की तो तेजाचा गोळा जरी मावळला तरी दुसरा एक छोटा कमी तेजाचा गोळा आहे आणि काही दिवसांनी असं होतं की त्याचा इतका तेजस्वी प्रकाश असतो की त्यात रात्रीचं सुद्धा दिसतं. मग तेव्हा आपण थोडं अधिक दूरवर रात्रीपर्यंत जाऊ शकतो, रात्री शिकार करू शकतो. मग ते लक्षात आलं की तो पूर्ण चंद्र कधी असतो, त्याप्रमाणे त्यांनी ताळ्याच्या खुण्या करायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की 15 वेळा तो तेजाचा गोळा मावळला की रात्रीचा हा तेजाचा गोळा पूर्ण असतो. अशा पद्धतीने गणिताला सुद्धा या दृष्टीने सुरुवात झाली आहे. आणि मग हळूहळू जसं आपण बुद्धी आपली प्रगल्भ होत गेली, जसे युval नोआ हरारी म्हणतात की आगीचा शोध लागला आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की आपल्याला आता चावून खाण्याची गरज नाहीये, आपलं शिजवलेलं अन्न आहे. त्यामुळे कवटीमधला जबड्याचा आकार कमी झाला आणि मेंदूचा आकार वाढला, त्यामुळे आपण जास्त हुशार झालो. आणि मग माणसाने काल गणनेसाठी आकाशाचा उपयोग केला. आजच्यासारखे कॅलेंडर्स, मोबाईल फोन असं काही नव्हतं. त्यामुळे पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते त्यामुळे दिवस आणि रात्र हे एकक आपल्याला मिळतं. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती जे फिरते त्यावरून आपल्याला वर्ष हे एकक मिळतं. चंद्र पृथ्वीभोवती जो फिरतोय त्यामुळे महिना हे एकक आपल्याला मिळतं. आणि पृथ्वी ही 23.5 अंशाने आकाशात कललेली टिल्टेड 23 ऍक्सिसने, त्यामुळे ऋतू आपल्याला मिळतात. जसं भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि 6 ऋतू असं आपल्याला मिळतंय. त्यामुळे ऋतूचक्र आहे, पुन्हा वसंत ऋतू येतोय, पुन्हा थंडी पडते, असं सगळं माणसाच्या लक्षात आलं. आणि पृथ्वीवर होणाऱ्या घडामोडींचा आणि आकाशातल्या घटनांचा काही सहसंबंध आहे हे सुद्धा माणसाच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे माणसाने अधिक अचूकतेने आकाशाचं निरीक्षण करायला सुरुवात केलं. आणि अर्थातच त्याच्यामध्ये कुतूहल होतच की आपल्या पूर्वजांना वाटतच असेल की नक्की काय आहे, कशासाठी काय आकाशाला चांदण्या काय आहेत. आणि मग याचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने सुरू झाला. गणित थोडंसं त्याच्यामध्ये यायला लागलं. जसं मी मगाशी म्हटलं की 15 वेळेस सूर्य मावळला की मग तो चंद्र पूर्ण एकदा आपल्याला दिसतो, असं कॅल्क्युलेशन करायला माणसाने सुरुवात केली. आणि पुढे ही गरज अधिक व्यापक झाली, कारण नवाश्म युगामध्ये माणूस शेती करायला लागला आणि शेती करायला पाऊस लागतो आणि पाऊस कधीही पडत नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा पेरणी करायची असेल त्याच्या पावसाच्या आधी ती पेरणी करावी लागेल. भर मे महिन्यामध्ये पेरलं तर सगळं ते वाया जाईल. त्यामुळे पावसाचा आणि आकाशाचा काही संबंध आहे का, तर ते माणसाच्या लक्षात आलं. आणि मग पृथ्वीच्या त्यासाठी ऋतू आपल्याला लागतात. आणि अर्थातच काही नैसर्गिक घटक सुद्धा होते, जसं कोकिळा पूजन करते तेव्हा वसंत असतो किंवा बहावा फुलल्यानंतर 40 दिवसांनी पाऊस पडतो. पण माणूस जेव्हा मायग्रेट करू लागला तेव्हा कोकिळा असेलच असं नाहीये किंवा तिथे बहाव्याचं झाड असेलच असं नाहीये. अशी कुठली गोष्ट आहे की जी सगळीकडे कॉमन आहे आणि ती आहे आकाश, की जे दिल्लीमधनं पण दिसतंय, मुंबईतनं पण दिसतंय आणि खाली कन्याकुमारीमधनं पण दिसतंय. तिथे इकडे बहाव्याचं झाड नसेल, कोकिळा नसेल, पण आकाश मात्र सगळीकडे कॉन्स्टंट आहे. त्यामुळे माणसाने आकाशाचा आणि ऋतुचक्राचा काहीतरी एक सहसंबंध आहे, को रिलेशन आहे, असं माणसाने सुरुवात केली. याचे क्लासिक एक्झाम्पल म्हणजे इजिप्शियन लोकांनी ऑब्झर्व केलं होतं की जो सिरियस व्याधाचा तारा आहे तो जेव्हा पूर्वेला उगवतो त्याच्याबरोबर 40 दिवसांनी नाईल नदीला पूर येतो आणि मग ती गाळ वाहून आणते आणि मग त्या गाळात नुसतं बियाणं टाकलं तरी भरभरून पीक येतं. त्यामुळे त्यांनी त्या व्याध्याच्या ताऱ्याला रेफरन्स घेऊन स्वतःची कॅलेंडर सिस्टीम तयार केली. जसं आताच्या काळातलं उदाहरण म्हणजे मृग नक्षत्रातला प्रवेश 7 जूनला सूर्य जेव्हा मृगात प्रवेश करतो तेव्हा महाराष्ट्रात पावसाळा मॉन्सून आलेला असतो. त्यामुळे शेतकरी आता हवामान खात्याचा अंदाज बघतात. अदरवेज आतापर्यंत पंचांगच बघायचे आणि त्याप्रमाणे मृग कधी लागतंय, मग कुठलं नक्षत्र लागतंय, अशा पद्धतीने ते अभ्यास करायचे. त्यामुळे हा एक सहसंबंध माणसाने शोधून काढला. आणि अर्थातच हे त्याच्यामुळे होतंय असं नाही, म्हणजे तो फक्त एक को रिलेशन आहे की जेव्हा पावसाळा असतो तेव्हा अमुक अमुक होतं, याच्यामुळे ते होतं असं नाहीये. आणि मग पुढे जेव्हा सिव्हिलायझेशन फॉर्म झाल्या, जसं भारतामध्ये सिंधू सरस्वती संस्कृती होती, इजिप्तमध्ये इजिप्शियन संस्कृती होती, आजचा जो सिरियाचा भाग आहे तिथे मेसोपोटियन संस्कृती उदयाला आली, दक्षिण अमेरिकेमध्ये मायन संस्कृती होती. अशा सिव्हिलायझेशन्स जेव्हा उदयाला आल्या तेव्हा खगोलशास्त्राचा अभ्यास अधिक व्यापक होत गेला. कारण बरेचसे सणवार जे आहे
ते या ऋतुचक्राशी संबंधित होते. जसं आपला आजच्या काळातला गुढीपाडवा वसंताचा उत्सव आहे किंवा कोजागिरी पौर्णिमा हा शरदाचा उत्सव आहे, तर ते वर्षात तेव्हाच यायला पाहिजे की हार्वेस्टिंग फेस्टिवल्स असतात की पीक आल्यानंतर ते कापायचंय आणि मग तो सण साजरा करायचा आहे. अशा सण वारांसाठी काही खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. राजसत्ता फॉर्म झाली, त्यामुळे राजाला कर जर घ्यायचा असेल तर तो कधी घ्यायचा आहे तर त्याला माहिती हवं की या महिन्यात पीक पेरले म्हणजे अमुक अमुक 4 महिन्यात येईल. त्यामुळे राजाला सुद्धा कालगणनेचा उपयोग झाला. आणि मग पुढे जेव्हा नौकायन सुरू झालं, नॅव्हिगेशन सुरू झालं, तेव्हा आकाशच आपलं कंपास होतं. कारण पृथ्वीवर ठीक आहे की त्या डोंगरापासून उजवीकडे वडाच्या झाडापासून 5 पावलं असे आपल्या लँडमार्क्स असतात. समुद्रात असं काहीही नसतं, दिशा सुद्धा कळत नाही. तर अशा वेळी खगोलशास्त्राने म्हणजे आकाशाने आपल्याला दिशा, वेळ या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आणि म्हणून अवकाशाचा अभ्यास अधिक व्यापक होत गेला. आणि जगातल्या सगळ्या संस्कृतींमध्ये ॲस्ट्रोनॉमर्स म्हणजे आकाशाचा अभ्यास करणारी लोक तयार झाली. कारण अभ्यास आता किचकट होत चाललाय. म्हणजे फक्त असं रोजचं चंद्र बघणं असं चालणार नाही. आपल्याला आधीच कॅल्क्युलेट करावं लागेल की 5 महिन्यांनी वसंत ऋतू येतोय, 6 महिन्यांनी अमुक अमुक होतंय, असं कॅल्क्युलेट आधीच आपल्याला करावं लागेल. त्यासाठी गणित करावं लागेल. त्यामुळे जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये ॲस्ट्रोनॉमर्स खगोलशास्त्रज्ञ उदयाला आले. त्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला, डॉक्युमेंटेशन केलं, गणित केलं, ते सगळं सोडवलं. आणि मग आपल्या असं लक्षात येईल की आकाशाशी आपलं नातं काय आहे. तर आकाश आपल्यासाठी घड्याळ होतं, आकाश आपल्यासाठी कॅलेंडर होतं आणि आकाश आपल्यासाठी होकायंत्र कंपास होतं. दिशा दाखवायला सुद्धा आकाश आपल्याला मदत करतं. आज आपण छान सिव्हिलाइज जगामध्ये आहोत की मोबाईल बघितल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. म्हणजे दुपारी 12 वाजले असतील तर आपल्याला मोबाईलमध्ये घड्याळात कन्फर्म करावं लागतं की 12 वाजले. आकाशाचा सूर्य पाहून आपल्याला कळत नाही किंवा म्हणजे कोर पाहून कळत नाही की शुक्ल पक्षातली कोर आहे का ह्याच्यातली कोर आहे. म्हणजे मावळतोय का उगवतोय हेही आपल्याला कळत नाही. पण समजा कुठल्या तरी निर्जन अरण्यात आपण वाट चुकलो आणि सगळे गॅजेट सगळे बंद पडले तर आकाश नक्कीच आपल्याला मदत करू शकतं जर माहिती थोडीफार असेल तर. दिशादर्शन असेल, वेळ असेल किंवा काय असेल अशा स्वरूपात. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं नातं होतं. आतापर्यंत म्हणजे घड्याळाचा शोध लागेपर्यंत आकाश आपलं घड्याळ होतं, आकाश आपलं कॅलेंडर होतं आणि आकाश आपलं होकायंत्र होतं. आणि मानवाने जी काही प्रगती केली, मग शेतीचा शोध असेल किंवा नौकायनाच्या माध्यमातून दुसऱ्या देशात जाणं असेल, या सगळ्यांमध्ये आकाशाने खूप महत्वाची भूमिका पार पाडली आहे. जसं एक उदाहरण आपण पाहिलं की इजिप्तचे लोक काय करायचे आणि किंबहुना जे गिझाचा पिरामिड त्यांनी जो बांधलाय तो त्यावेळेच्या ध्रुवतारा ठोबानला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बांधलाय. त्यामुळे कन्स्ट्रक्शन सुद्धा अशा पद्धतीने व्हायचे की आपल्याकडे सरस्वती सिंधू संस्कृती म्हणजे मोहेंजोदाडो संस्कृती सापडली आहे तर ते एक्झॅक्टली ट्रू नॉर्थ असं ठेवून त्या पद्धतीने त्यांनी घरं बांधली आहेत. त्यामुळे घरं बांधताना सुद्धा दिशांचा विचार जो केला गेलाय त्यासाठी आकाशाने आपल्याला मदत केली आहे. अशा जगातल्या आपल्याला अनेक संस्कृती सापडतील. जसं ही मेसोपोटेमियन संस्कृती म्हणजे आजचा इराक आणि इराणच्या मधला जो भाग आहे तिथे अत्यंत प्रगत अशी एक संस्कृती नांदत होती. आणि त्यांनी स्काय मॅप्स तयार केलेत आणि याच्या मातीच्या प्लेट्स आहेत याच्यावर त्यांनी निरीक्षण नोंदवून ठेवलेत की आज गुरु आणि शुक्राची युती झाली, आज ग्रहण झालं, आज अमुक झालं, ढमुक झालं, असं त्यांनी त्या काळात सगळं लिहून ठेवलंय. त्यामुळे आपल्याला कळतंय की यांचा खूप मोठा अभ्यास दिसतोय खगोलशास्त्राचा. आणि किंबहुना बऱ्याच अभ्यासकांना वाटतं की जे राशी संकल्पना आहेत त्या इथे उदयाला असाव्यात असं बऱ्याच अभ्यासकांना वाटतंय. जसं इजिप्शियन संस्कृती एक आहे, मेसोपोटेमियन संस्कृती आहे, मायन संस्कृती आणि भारतीय संस्कृती आपल्या सगळ्यांना तो इतिहास आपण बघणार आहोत. अशा सगळ्या संस्कृतींमध्ये आकाशाचा अभ्यास सुरू झाला. पण हा कसा झाला तर आपण आकाशात रात्रीच्या आकाशात जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तारे जे आहेत ते असे विखुरलेले असतात. पूर्ण आकाशात तारे विखुरलेले असतात. पण काही तारे मात्र आपल्याला जवळ आहेत असं आपल्याला वाटतं. त्यामुळे ते अशा एकमेकांचा एक ग्रुप त्यांनी फॉर्म केला असं आपल्याला वाटतं. आणि मग त्याचं आपण ग्रुपिंग केलं म्हणजे इथे जर आपण तारे पाहिले तर इथे आपल्याला हा एक ग्रुप दिसेल, हा एक ग्रुप दिसेल, हा एक ग्रुप दिसेल, हा एक ग्रुप दिसेल. यांचं आपण ग्रुपिंग केलं तर आपल्याला असे ठिपके 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 दिसतील. आणि मग तिथं आपण इमॅजिनरी रेषांनी जोडली, ठिपक्यांची रांगोळी जर आपण काढली तर आपल्याला त्याच्यामध्ये काही आकार इमॅजिन करता येतील. कारण आपल्या मानवी मेंदूचा एक खूप छान फिनॉमिनन आहे की जे काही ऍब्स्ट्रॅक्ट असतं, अमूर्त असतं, त्यात नेहमीच आपण मूर्त आकार शोधतो. कोणामध्ये पाणी पडलं असेल त्यात काहीतरी वेगळं दिसतं. किंवा सगळ्यात क्लासिक एक्झाम्पल म्हणजे ढगांमध्ये दिसणारे प्राण्यांचे आकार की ढगांमध्ये कोणाला हत्ती दिसतो, कोणाला मोर दिसतो. आणि हेच कारण आहे की भाकरीमध्ये साईबाबा दिसतात आणि अजून कशात काय 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 दिसतं. कारण आपल्या मेंदूला ही सवय आहे की जे काही ऍब्स्ट्रॅक्ट आहेत त्याच्यामध्ये नोन फिगर शोधायची ही मेंदूला लागलेली सवय आहे. आणि मग आपल्या पूर्वजांनी पण तेच केलं.
की आकाशात ही जी ताऱ्यांची रांगोळी होती त्याच्यामध्ये नोन फिगर शोधायला सुरुवात केली. मग कोणाला वाघ दिसला, कोणाला मोर दिसला, कोणाला हत्ती दिसला. आफ्रिकेतल्या लोकांना कदाचित जिराफ दिसले असते, जे भारतीय लोकांना नाही दिसणार कारण त्याच्याकडे जिराफच नाहीये. तसं जगभरातल्या संस्कृतींप्रमाणे पण याच्यामध्ये फरक पडलाय असं आपल्याला दिसतंय, किंवा दोन वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळं दिसतंय. आणि मग ज्यांची इमॅजिनेशन जास्त चांगली त्यांना अधिक चांगली इमॅजिन झालं. जसं काही जणांना ढगामध्ये फक्त असा हत्ती वगैरे दिसतो, पण काही जणांची कल्पनाशक्ती एवढी चांगली असते की हत्तीच्या सोंडेवर चिमणीवर मुंगी बसली असं काहीतरी ते इमॅजिन करू शकतात. तर ऍक्च्युली वर्गो कॉन्स्टेलेशन कन्या जी आहे तिची कल्पना अशीच आहे की खोडीमध्ये सुंदर तरुणी बसली, एका हातामध्ये शेगडी पकडली आहे, दुसऱ्या हातामध्ये मक्याचं कणीस पकडून ती भासते आहे. एवढा सगळा आकार त्या कन्या तारका समूहामध्ये आपल्या पूर्वजांना दिसला. तर अर्थात प्रत्येकाची कल्पनाशक्ती चांगली असणार आणि अर्थातच तेव्हाचे दिसणारे तारे अधिक तेजस्वी असतील. प्रकाशाचं प्रदूषण नव्हतं, त्यामुळे आज आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसत नाही. आणि मग आकाशात दिसणाऱ्या या तारका जे काही ताऱ्यांची रांगोळी आहे त्यात आपल्या पूर्वजांनी अशा अनेक कल्पना केल्या. आणि मग जशा जशा संस्कृती प्रगत झाल्या तशा कल्पना सुद्धा प्रगत झाल्या. मग कधी सुपर हिरोज दिसले, कधी नौका दिसली, कधी काही इन्स्ट्रुमेंट्स दिसले. अशा अनेक वेगवेगळ्या कल्पना माणसाला दिसायला लागल्या. आणि आकाशातली जी काही ठिपक्यांची रांगोळी आहे, आणि मग कल्पना झाली की गोष्ट तयार व्हायला पाहिजे. आपल्याकडे जसं असतं की जसं ते वणीला जाताना ते नेढं लागतं, मग ते का असेल, मग देवीने जाताना पाऊल टाकलं म्हणून ते पडलं असेल. तर मुळातच आपण गोष्टी विल्लाड असल्यामुळे आपण प्रत्येक वस्तूच्या गोष्टी तयार करतो, स्टोरीज तयार करतो. आकाश सुद्धा त्याला अपवाद नाही. जसं फॉर एक्झाम्पल हा एक आकार आकाशातल्या तारका समूहाचा आहे, आणि हे आपण असं इमॅजिन करू शकतो की हा एक असा पुढे हात असेल, हा मागचा हात असेल. मग आता हात आहे म्हणजे काहीतरी असायला हवं, मग पुढच्या हातात ढाल पकडली आहे आणि मागच्या हातात तलवार पकडली आहे, असं इमॅजिन करता येतं. असं झालंय म्हणजे ही मस्ट बी अ हिरो, हा कोणतरी असं काहीतरी असणार. आणि मग इजिप्शियन लोकांनी याला मानलं ओरायन द हंटर, आणि मग गोष्ट तयार केली की हा कोण आहे. तर ओरायन नावाचा एक शिकारी होता, आणि मग तो खूप सर्वश्रेष्ठ असा शिकारी असल्यामुळे त्याला एकदा खूप गर्व झाला. आणि मग जगातल्या सगळ्या प्राण्यांना मारायचं त्याने ठरवलं. आणि मग जुनो नावाची जी देवी होती तिने तिचा राग आला की असं करता कामा नये, म्हणून तिने एक मोठा विंचू त्याच्या अंगावर सोडला. विंचवाचा आणि ओरायनचं फ्रीस्टाईल मारामारी झाली. विंचवाने याला दंश केला, ओरायनने त्याला मारलं, आणि मग देवीने दोघांना आकाशात स्थान दिलं. तर त्यातला हा म्हणजे ओरायन, आणि विंचू म्हणजे कोण असेल आपण कल्पना करू शकतो, वृश्चिक राज, स्कॉर्पियस. त्याला कथेचं तात्पर्य असं आहे की ओरायन आकाशात असताना विंचू नसतो, स्कॉर्पियस नसतो, आणि स्कॉर्पियस मावळलं की ओरायन उगवतो, कारण जुनोने त्यांना 180 डिग्रीवर आकाशात ठेवलंय. तर अशा काही कथा तयार झालेल्या आपल्याला दिसतात. आणि बऱ्याच वेळेला उलट पण असतं, म्हणजे हा जो आकार आहे तर भारतीय दंतकथेप्रमाणे हा हरिण आहे. आणि मग कथा अशी आढळते की दक्ष प्रजापती जो होता तो स्वतःच्या रोहिणी नावाच्या मुलीच्या मागे लागला, तिने हरणीचं रूप घेतलं, दक्ष प्रजापतीने हरणाचं रूप घेतलं, आणि त्याचं हे असं कृत्य पाहून सगळ्या देवांना राग आला. त्यांनी स्वतःची शक्ती एकत्र केली, त्यातून रुद्राची उत्पत्ती झाली. तो हरिण असल्यामुळे रुद्राने व्याध म्हणजे शिकाऱ्याचं रूप घेतलं, त्याच्या मागे तो पळू लागला, आणि आकाशात एका ठिकाणी व्याधाने बाण सोडला आणि ते हरिण मेलं. तर हे जे 3 तारे आहेत याच्यामधले, हे म्हणजे त्या व्याधाने सोडलेला बाण, आणि हे मरून पडलेलं हरिण, पुढचे 2 पाय, मागचे 2 पाय, ते शेपूट, हे मृगशीर्ष म्हणजे मृगाचं डोकं. आणि मग हीच रेषा आपण इकडे एक्सटेंड केली की तो व्याधाचा तारा म्हणजे शंकर त्या कथेमध्ये आपल्याला दिसतो, आणि तीच लाईन इकडे एक्सटेंड केली की रोहिणी जिच्या मागे तो हरिण जातोय तो दिसतोय. तर एकाच तारका समूहाच्या अशा काही वेगवेगळ्या कथा सुद्धा आपल्याला दिसतात. आणि मग कोणाला हत्ती दिसलाय, हा एक बऱ्यापैकी ओळखता येणार आकार म्हणजे सिंह तारका समूह, की क्वेश्चन टॅग सारखं ते दिसतं, तो म्हणजे सिंह आहे. किंवा ही खुर्चीवर बसलेली कन्या, हा तो ओरायन शिकारी. असे अनेक कथा आपल्याला आढळतात. आणि कधी कधी काही कॉमन फॅक्टर सुद्धा आढळतात. कधी कधी गंमत पण असते, जसं कृतिका जो आहे तर आपल्यासाठी त्या कार्तिकेयाच्या आई एक सुंदर अशा 6 तरुणी आहेत, आणि चिमी लोकांसाठी खटकाचा तो काय म्हणतो सुरा आहे. म्हणजे एकाच गोष्टीच्या 2 भिन्न अशा पण कथा आपल्याला आढळतात. आणि कधी कधी काही कॉमन फॅक्टर सुद्धा आढळतात, जसं मिथुन म्हणजे जेमिनी हे जे तारका समूह आहे, तर ग्रीक लोकांसाठी तो पोलक्स आणि कॅस्टर नावाचे जुळे भाऊ होते, भारतीयांसाठी पुनर्वसू नावाचे जुळे राक्षस आहेत, अरबी लोकांसाठी जुळे मोर आहेत, आणि आदिवासींसाठी ट्विन झाड आहेत. त्याचा आकारच जुळ्यासारखा ट्विन सारखा असल्यामुळे जगातल्या सगळ्या सिव्हिलायझेशन मध्ये यांची स्टोरी ही ट्विन सारखीच आढळते. किंवा रोहिणीचा संबंध हा गाय बैल याच्यासारखीच आपल्याला आढळतो. आणि मग तारका समूहाचं लिस्टिंग करायला सुरुवात झाली. आकाशाचे जे नातं आहे ते आता डॉक्युमेंटेशनच्या फॉर्मॅटमध्ये यायला लागलं.
आणि मग ग्रीक कवी एरिटस जो होता त्याने काही तारकासमूहांचा उल्लेख केला. हिपार्कस याने इसवी सन पूर्व 150 मध्ये एक लिस्ट काढली की आकाशात हे जे काही आहे त्यांना आपण काहीतरी नाव देऊया. आणि मग टॉलेमी जो होता 2nd सेंचुरीमध्ये त्यांनी 48 कॉन्स्टिलेशन्सची 48 तारकासमूहांची लिस्ट बनवली जी साधारणतः 16व्या शतकापर्यंत तशीच प्रचलनामध्ये होती. त्यांनी असे छान सगळ्यांचं ग्रुपिंग केलं, लिस्टिंग केलं, त्यातले ब्राईट स्टार कुठले, कमी तेजस्वी तारे कुठले, त्यांच्या गोष्टी काय, असं छान त्यांनी डॉक्युमेंटेशन तयार केलं. आणि साधारणतः हे असे 88 तारकासमूह आपल्याला हे वेगवेगळे तारकासमूह आपल्याला दिसतात ज्यांनी आकाश भरलेलं आहे. आणि मग सध्या 88 तारकासमूह आपल्या आकाशात आहेत. म्हणजे नंतर त्याच्यात काही कमी जास्त होत किंवा युरोपीय दर्यावरती विषुववृत्त ओलांडून खाली आले, इक्वेटर क्रॉस केलं, त्यांना दिसणारं आकाश वेगळं होतं. मग तिथल्या तारकासमूहाचं लिस्टिंग त्यांनी करायला सुरुवात केली, त्यांना काही नावं दिली. आणि देर आर 88 कॉन्स्टिलेशन, 88 तारकासमूह आपल्या आकाशामध्ये आहेत. काही नदर्न हेमिस्फिअर मध्ये, काही सदर्न हेमिस्फिअर मध्ये. म्हणजे इंग्लंडवरनं दिसणारं आकाश, भारतात दिसणारं आकाश आणि साऊथ आफ्रिकेच्या केप गुड होपवरनं दिसणारं आकाश हे वेगळं असेल. त्यामुळे प्रत्येक पण काही गोष्टी मात्र सगळीकडनं कॉमन दिसतील. अशा पद्धतीने आपल्याला हे आकाश दिसतंय. आणि मग या कॉन्स्टिलेशन्सनी जणू आकाशाचे प्लॉटिंग केलंय. म्हणजे आपल्याकडे जसं असतं की दिसलंय जमीन की आपण प्लॉटिंग तयार करतो, तर शास्त्रज्ञांनी असं त्या कॉन्स्टिलेशन म्हणजे जणू आकाशाचं प्लॉटिंग. आणि मग एखादा ग्रह कुठे आहे तर तो त्या ठिकाणी आहे असं सांगण्यासाठी या कॉन्स्टिलेशनचा उपयोग झाला. आणि मग ही त्यांची नाव आहेत. बऱ्याचशा तारकासमूहांना मराठी नाव प्रचलनात नव्हती. दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर यांनी महाभारत पुराणातल्या कथा वेगवेगळ्या रिलेट करून ते नावं काही दिली. जसं कॅसिओपिया आणि हे जे सगळं आहे महाभारतातली ती शर्मिष्ठा, देवयानी, ययाती आणि वृषपर्वा यांची स्टोरी अटॅच केली. किंवा सारथी, भूतप, कालयंत्र, वासुकी अशी वेगवेगळी नावं आपल्याला आढळतात. त्रिशंक, पोक्रक्स अशी वेगवेगळी नावं आढळतात. तर अशा 88 तारकासमूह आपल्या आकाशात आहेत. अर्थात सगळे काही एकाच ठिकाणावर दिसत नाही. काही खूप फेंट आहेत, काही खूप ब्राईट आहेत, काही आकाराने खूप मोठे आहेत आणि काही आकाराने खूप छोटे आहेत. त्यामुळे वेगवेगळे दिसतात. जसं फोनिक्स म्हणजे जटायू, म्हणजे तो रामायणातल्या जटायू पक्षीची गोष्ट त्याला अटॅच करण्यात आली आहे. किंवा मृग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जंबूक म्हणजे अस्वल, अशी वेगवेगळी नावं यांना देण्यात आलेली आहेत. पण गंमत म्हणजे खगोलशास्त्राचा अजून एक नियमामध्ये दिसतं तसं नसतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा एक तारकासमूह आपल्या सगळ्यांना कदाचित ओळखता येईल, कोणी ओळखू शकेल? सप्तर्षी उत्तरेला हा दिसतो, अत्यंत प्रॉमिनंट असतो. 7 ताऱ्याचे असतात. आणि मग भारतीय दंतकथांप्रमाणे भारतीय खगोलशास्त्राप्रमाणे हे 7 ऋषी आहेत. ऋतू, पुल, पुलत्स्य, मरीची, वसिष्ठ, अत्री, अंगिरस असे 7 ऋषी आहेत. आणि ग्रीक मायथॉलॉजी प्रमाणे हे अस्वल आहे. कारण त्यांच्या गोष्ट अशी आढळते की झ्यूस जो होता त्याची पृथ्वीवरची एक पत्नी होती कॅलिस्टो नावाची, आणि स्वर्गातली पत्नी होती हेरा. मग तिला कळलं की याची माझ्या नवऱ्याची बायको खाली किती पृथ्वीवर नांदते, म्हणून तिने तिला अस्वल करून टाकलं रागामध्ये. आणि यांच्यापासून झालेला जो मुलगा होता तो त्याला वाटलं की अस्वल म्हणजे कोणतरी भयानक प्राणी, तो त्याला मारायला त्याने धनुष्य उगारलं. आणि मोठा बाका प्रसंग आला की मुलगाच आपल्या आईला तर मारणार की काय. मग झ्यूसने त्याला पण छोटा अस्वल करून टाकलं. त्यामुळे उर्सा मेजर, उर्सा मायनर असे 2 तारकासमूह दिसतात. पण गंमत म्हणजे या तारकासमूहाचं वेदामधलं नाव आहे बृहद वृक्ष. आणि वृक्षाचा अर्थ अस्वल असाच होतो. तर वैदिक काळात त्याला अस्वल मानलं जायचं. ही स्टोरी ग्रीक मध्ये केली, त्यांनी ते अस्वल कॉमन ठेवलं. आपण वृक्षाचा अपभ्रंश ऋषी केलं आणि मग पुराणांमध्ये यांना ऋषी मानलं गेलेलं आहे. तर अशी एक गंमत आढळते. आणि आपल्यालाच वाटेल की हे तारे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. म्हणजे आकाशात जर आपण पाहिलं तर असं वाटेल की एकमेकांच्या शेजारी तारे आहेत. पण आपण याच आकृतीत उभा छेद जर घेतला तर हा तारा इथे, हा तारा इथे, म्हणजे थोडक्यात त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाहीये. म्हणजे आपण एक चित्र जे काढतो की 2 डोंगर, डोंगराच्या मागे सूर्य, पुढे झाड, झाडापुढे नदी आणि मग मुलगी उभी आहे, नदी आहे. तर 2D मध्ये काढल्यामुळे आपलं सगळं एकाच प्रतलात असतं. प्रत्यक्षात डोंगराचा, सूर्याचा, झाडाचा, नदीचा आणि त्या मुलीचा परस्परांशी काहीही संबंध नसतो. पण ते 2D मध्ये असल्यामुळे आपलं सगळं एकाच प्लेन मध्ये दिसतं. तसं हे जे सगळे तारे आहेत हे परस्परांपासून इतक्या लांब आपल्यापासून इतक्या लांब अंतरावर आहेत. म्हणजे 210 प्रकाश वर्ष, म्हणजे आपण सेंटीमीटर, मिलीमीटर असं मोजतो. तर आकाश दर्शनामध्ये लाईट इयर, प्रकाश वर्ष ही कल्पना वापरावी लागते की प्रकाशाने एका वर्षात कापलेलं अंतर. आता स्पीड ऑफ लाईट आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद. ते प्रकाशाचा म्हणेपर्यंत प्रकाशाने 3 लाख किलोमीटर पार केलं असतं. एका सेकंदाला 3 लाख, तर एका मिनिटाला किती, एका तासाला किती, एका दिवसाला किती, आणि 365 दिवसात किती. एवढ्या प्रचंड अंतरावर ते आहे. आपल्या जवळचं सगळ्यात फास्टेस्ट एखादं आपण यान सोडलं तरी सुद्धा आपला सगळ्यात जवळचा जो तारा आहे अल्फा सेंटोरी, त्याच्यापर्यंत पोहोचायला काही हजारो वर्ष लागतील फास्टेस्ट स्पीडने गेलो तरी. तर हे तर त्याच्याही पुढचे सगळे आहेत.
त्यामुळे एवढं लांब लांब अंतरावरचे ते असल्यामुळे पण आपल्याला एका प्रतलात दिसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते पृथ्वी पुलंचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे. प्रत्यक्षात ते एकमेकांपासून प्रचंड लांब आहेत. ते आपल्याला पृथ्वीवरनं तारका समूहांसारख्या आकारामध्ये दिसतात. आणि मग आपल्याला आकाश निरीक्षण करतानाची फार मदत होते की एखादी गोष्ट जर शोधायची असेल, जसं काही नेब्युलास म्हणजे आकाशगंगा शोधायच्या, तेजोमेघ शोधायचे असतात, तर दुर्बिणी घेऊन आपण असं गोल 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 आकाशात फिरू नाही शकत. आपल्याला त्याचं ठिकाण माहिती पाहिजे की या प्लॉटमध्ये इथे ते आहे. तसं ते शोधण्यासाठी आपल्याला तारका समूहांचा उपयोग होतो. आणि मग वासुकी हायड्रा हे जे कॉन्स्टिलेशन आहे हे आकाशातलं सगळ्यात मोठं आहे. कन्या सेकंड मोस्ट आहे, सप्तर्षी मुसा मेजर थर्ड मोस्ट आहे. आणि मग सगळ्यात छोटा आहे क्रक्स, की त्यांनी 1302 स्क्वेअर डिग्री एवढा एरिया व्यापला आहे. तर क्रक्सने फक्त 68 स्क्वेअर डिग्री एवढा एरिया व्यापला आहे. यावरून आपल्याला कळेल की ते कॉन्स्टिलेशन्स आहेत ते इक्वी स्पेस आणि इक्वी डिस्टन्स अजिबात नाहीये. खूप मोठे आणि खूप छोटे अशा पद्धतीचे ते आहेत. आणि मग आपल्या पूर्वजांना असं लक्षात आलं की 88 तारका समूहांचा अभ्यास नक्कीच होत होता. जर मी तुम्हाला विचारलं की 88 तारका समूहांची यादी सांगा तर सांगणार नाही, पण काही तारका समूह तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की जे आपण आवर्जून सांगू शकतो. कोणाला माहिती आहे? तर अजून एक हिंट देतो, असे 12 तारका समूह आहेत. राशी झोडियाक आउट ऑफ 88 कॉन्स्टिलेशन्स 12 कॉन्स्टिलेशन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मेष वृषभ वगैरे सगळे जे आहेत. 88 तारका समूह असताना 12 तारका समूहांचं महत्व का हे आपल्याला पाहावं लागेल. आणि मग आपल्या असं लक्षात येईल की जे ग्रह असतात आकाशामध्ये ते असे विखुरलेले नसतात, ते एक लाईन फॉलो करतात. म्हणजे असं नाही होणार की मंगळ इकडे दिसतोय, गुरु तिकडे दिसतोय, शनी तिकडे दिसतोय आणि काहीतरी अजून वेगळ्या ठिकाणी. ते कायम एक लाईन मध्येच असलेले आपल्याला दिसतील. जे मागे मागच्या वर्षी आलं होतं सगळे ग्रह एका रेषेत दिसणार, तो ऑलरेडी नेहमी एका रेषेतच दिसत असतात. तर आपल्या पूर्वजांना सुद्धा असं दिसलं एका रेषेमध्ये अशी आकाशाप्रमाणे जाणारी ती रेष असेल. आणि मग आपल्या पूर्वजांचं असं लक्षात आलं की सगळे ग्रह सुद्धा एका रेषेत असतात, सूर्य सुद्धा त्याच रेषेवर असतो आणि चंद्र सुद्धा त्याच रेषेवर असतो, त्याच्या आसपास असतो. त्यामुळे आकाशात जर आपल्याला ग्रह शोधायचे असतील तर ती रेष शोधणं महत्वाचं आहे. जसं इथे आपण बघू शकतो की इथे आपल्याला मर्क्युरी दिसतोय, ज्युपिटर शुक्र दिसतोय, इथे सॅटर्न आहे, इथे चंद्र आहे. तर ही एक काल्पनिक रेषा आकाशामध्ये आहे ज्याच्या आसपास हे सगळे ग्रह, सूर्य आणि चंद्र आपल्याला दिसतो. आणि मग या काल्पनिक रेषेच्या बॅकग्राऊंडला जे काही 12 तारका समूह आहेत ते महत्वाचं ठरलं की त्यात सूर्य असतो, त्यात चंद्र असतो आणि त्याच्यातच सगळे ग्रह असतात. 88 तारका समूहांपैकी 12 तारका समूह 12 कॉन्स्टिलेशन्स असे आहेत की जे या रेषेच्या मागे आहेत. आणि या रेषेला म्हटलं जातं इक्लिप्टिक किंवा क्रांतिवृत्त. म्हणजे जर रोज आपण सूर्याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सूर्य पूर्वीला उगवतो, डोक्यावर येतो, मावळतो, त्याच रेषेवर रात्री चंद्र असतो किंवा इतर सगळे ग्रह असतात. याला इक्लिप्टिक म्हणजे क्रांतिवृत्त असं म्हटलं जातं. आणि 88 तारका समूहांपैकी 12 तारका समूह बरोबर ते इक्लिप्टिकच्या मार्गावर आहेत, म्हणजे बॅकग्राऊंडला आहेत. आणि त्यामुळे यांचं जास्त महत्व होतं. जसं अशोक स्तंभापासून गंगापूर रोडवर बस कुठे आहे तर आपण किंवा एरिया कुठे आहेत आपण बरोबर सांगतो की आता बस गंगापूर रोडला आहे, काय जेहान सर्कलला आहे, आता बस काय अशोक स्तंभावर आहे, आता बस केबीटी सर्कलला आहे. किंवा जे लोकलचं ऍप असतं त्याच्यात आपण ते ऍप बघून सांगतो की सध्या लोकल कुठे आहे. तसं सध्या सूर्य कुठे आहे आकाशामध्ये तर तो वृषभ राशीत आहे. पुढच्या महिन्यात अजून कुठे असेल तर काय तुळ राशीत असेल. आज चंद्र कुठे तर आज चंद्र या राशीत आहे. आज मंगळ कुठे तर पुढचे काही महिने तर त्याच राशीत राहणार आहे. किंवा शनी कुठल्या राशीत आहे तर अमुक अमुक राशीत आहे असं सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. कारण 88 तारका समूह आपल्याला अजिबात जरी लक्षात नसले तरी राशी मात्र आपल्या सगळ्यांना लक्षात असतात. कारण त्याचा सूर्याशी, चंद्राशी आणि सगळ्या ग्रहांशी संबंध आपल्याला कळतोय. अशा आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे आपल्या सगळ्यांना विज्ञानात हे माहिती आहे. पण पृथ्वीवर याचा ऑब्झर्वर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की सूर्य जणू पृथ्वीभोवती फिरतोय. आणि पाश्चात्य लोकांकडे अगदी 16व्या शतकापर्यंत ही कल्पना होती. म्हणजे कोपर्निकसने सांगून पाहिलं नाही सूर्य नाही पृथ्वी फिरते तर विचारायला जाळून मारलं. पण आपल्याकडे ही संकल्पना वेदांपासून आढळते की नाही पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, ती चला आहे, ती सूर्याभोवती फिरते. किंवा आर्यभट्टाने 5व्या शतकात सांगितलं आणि ज्ञानेश्वर 13व्या शतकात सांगतात की सूर्याचं जे उदयास्त होणं आहे ते भासमान आहे, ते पृथ्वीमुळे होतंय. तर हे जो आकाशातला हा जो भासमान मार्ग आहे सूर्याचा याला म्हटलं जातं इक्लिप्टिक क्रांतिवृत्त, की ज्या मार्गावरून सूर्य आकाशातनं जातोय असं आपल्याला वाटतंय. आणि मग त्याच्या बॅकग्राऊंडला जे काही तारका समूह आपल्याला दिसतात त्या म्हणजे राशी. आणि मग तसंच आपल्याला ग्रह पण दिसतात. पण अगेन खगोलशास्त्राचा नियम दिसतो तसं अजिबात नसतं. सूर्य अजिबात तिथे नाहीये.
तो आपला भास आहे की पृथ्वी इथे, सूर्य इथे आणि त्याच्या बॅकग्राऊंडला ते तारकासमूह, म्हणून आपल्याला असं वाटतंय की तो त्याच्यामध्ये आहे, प्रत्यक्षात तो तिथे नाही. सेम तसं ग्रहांच्या बाबतीत पण आहे की कुठलेच ग्रह तिथे नाहीये, ते तारकासमूह म्हणजे ताऱ्यापासून प्रचंड अंतरावर आहेत. ग्रहमाला आपली इथे स्टेडी आहे आणि तिचा एकच प्रतल असल्यामुळे साधारणतः ते एका रेषेमध्ये आहेत असं आपल्याला वाटतं. आणि मग ही झाली मेष रास, ही साधारणतः एक रेषेसारखी आपल्याला दिसली, पहिली रास मानली गेली. आणि मग हिला मेंढा असं मानलं गेलं. टॉरस, वृषभ, व्ही सारखा याचा आकार आपल्याला आकाशात दिसतो आणि मग ते दोन आकारांचे जणू बैलाचे दोन शिंग आहेत अशी कल्पना केलेली आढळते. यांच्या काही दंतकथा सुद्धा आढळतात. अकॉर्डिंग टू ग्रीक मायथॉलॉजी, झ्यूस जो होता त्याला फिनिशिया देशाची राणी जी होती युरोपात ती खूप आवडली, राजकन्या. आणि मग तिला इम्प्रेस कसं करायचं तर तो पृथ्वीवर आला आणि मग तिच्या गवळी वाड्यातला एक तो बैल झाला, असा मोठा धष्टपुष्ट असा वाशिंड असलेला बैल. आणि मग त्या राजकन्याला तो बैल खूप आवडला, त्याच्यावरती बसली आणि मग तिला घेऊन तो क्रीट नावाच्या देशावर ठिकाणी गेला. आणि मग तिथे त्याने खरं रूप प्रकट केलं की मी झ्यूस आहे, पण कदाचित ती सदाशिव पेठेत राहत असावी. ती म्हणे तो बैलच बरा होता आणि तो धबधब्यावरचा असावा, त्याला ते खरं वाटलं आणि तो बैल म्हणून आकाशामध्ये गेला, म्हणून हा कायम असं बैलच दाखवला जातो. तर असे काही वेगवेगळ्या दंतकथा आपल्याला आढळतात. किंवा पोलक्स आणि कॅस्टर म्हणजे मिथुन रास, की परत झ्यूसची एक स्टोरी येते की अकॉर्डिंग टू ग्रीक मायथॉलॉजी झ्यूसची जी एक राणी होती, तिचे एक पुत्र जो होता तो झ्यूस पासून होता आणि त्यामुळे तो दैवी होता, डेमिगॉड होता. आणि दुसरा पुत्र मानवापासून असल्यामुळे तो मर्त्य मानव होता, पोलक्स आणि कॅस्टर. आणि मग ग्रीक मायथॉलॉजीमध्ये हे रामा लक्ष्मणाचं जसं आपल्याकडे म्हणतात की भाऊ कसे असावे ते राम लक्ष्मणासारखे, तसं ग्रीक लोकांमध्ये भाऊ कसे असावे तर पोलक्स कॅस्टर सारखे असं उदाहरण दिलं जायचं. त्यांनी प्रचंड पराक्रम केला. आणि मग कालानुरूप शेवटी पोलक्स जो मर्त्य होता तो मेला आणि मग कॅस्टर जो झ्यूस पासून होता दैवी, त्याने झ्यूसला सांगितलं एक तर याला तरी जिवंत कर किंवा मला तरी मार, मी याच्याशिवाय राहू शकत नाही. मग त्यांचं बंधू प्रेम पाहून झ्यूसने दोघांनाही जिवंत केलं आणि आकाशात स्थान देऊन टाकलं. तर ते दोन जुळे भाऊ म्हणून पोलक्स आणि कॅस्टर्स म्हणजे मिथुन रास अशी आपल्याला दिसते. त्यानंतर हा कर्क ही अत्यंत फेंट असते, हे शोधावं लागतं कर्क म्हणजे कॅन्सर आकाशात कुठे आहे. लिओ, काही ज्या राशी आहेत की ज्यांचे खरंच आकार थोडे तरी त्यांच्या नावाला जागतात, त्यापैकी दोन, एक तर सिंह आणि दुसरी म्हणजे वृश्चिक. तर आकाशात एक मोठा क्वेश्चन टॅग दिसतो आणि आकाश जर चांगलं असेल तर मागचे तारे पण दिसतात आणि मग असं बसलेला सिंह इमॅजिन करता येतो, तो म्हणजे हा सिंह. त्याची सुद्धा स्टोरी येते की हर्क्युलिस म्हणून जो एक ग्रीक योद्धा होता, त्याला अनेक साहसी कामं करायची होती, त्यापैकी एका सिंहाशी त्याला लढायचं होतं आणि तो सिंह कुठल्याच अस्त्राने मारला जाणार नव्हता. तर हर्क्युलिसने त्याला हाताने फाडलं आणि आकाशात फेकून दिलं, तो म्हणजे हा सिंह. त्यानंतर कन्या, असे म्हटलं की ही अशी इमॅजिन केली की हातात कणीस आहे, डाव्या हातात शेकडी आणि ती भासतीये आणि तिच्या कणसातनं जे काही दाणे पडले ते म्हणजे आकाशगंगा. त्याच्या बाजूने आपला आकाशगंगेचा एक पट्टा जाताना दिसतो. ही न्यायाची देवी होती आणि पृथ्वीवर जेव्हा अन्याय वाढू लागला किंवा लोक फारच असे असत्य बोलतात तेव्हा ती आकाशात निघून गेली आणि मग ती आपल्याकडे अजूनही बघते अशी कल्पना केली जाते. तसं म्हटलं की तो अत्यंत कॉम्प्लिकेटेड आकार आहे, म्हणजे आकाशात दिसताना असं काहीतरी दिसतं, हे खरं दिसत नाही, पण यात मग ती अशी कन्या इमॅजिन करायची एवढ्या सगळ्या आकारामध्ये. तूळ हे बऱ्यापैकी तराजू सारखं वाटू शकतं, पण हे आपल्याला दिसत नाही, दोनच तारे आपल्याला दिसतात. पण असं तराजू सारखा याचा काहीतरी आकार असावा असं आपल्याला इमॅजिन करता येतं. वृश्चिक, तोरांच्या कथेमधला हा विंचू अत्यंत आकाशात सुंदर दिसतो, अशी मोठी विंचवाची नांगी आपल्याला आकाशामध्ये दिसते आणि छान विंचवासारखा याचा आकार आपल्याला दिसतो. धनु हे असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड आकार आहे आणि याच्यामध्ये अर्धा घोडा अर्धा माणूस, त्याने धनुष्य बाण उगारलंय पण सोडलं नाहीये, एवढं सगळं इमॅजिन केलेलं आहे. तर सेंटॉरस म्हणजे अर्धमानव आणि अर्ध घोडा असा प्राण्याची याच्यामध्ये कल्पना केलेली आहे. मकर, खरी मगर नसते, काय म्हणू शकतो, मेंढी आणि मासा अशाचं कॉम्बिनेशन असतं की एका कथेप्रमाणे, म्हणजे ही जे पुढच्या कथेत पण तेच येईल मिनीच्या कथेमध्ये, की एकदा सगळे ग्रीक जे देव होते त्याचे नदी किनारी छान टाइमपास करत होते आणि टोफून नावाचा एक राक्षस अचानक आक्रमण करून आला. तर एक जो देव होता त्यांच्यातला तो सगळ्या देवांनी वेगवेगळ्या प्राण्यांची रूप घेऊन पलायन केलं. हा जरा कन्फ्युज होता, याला वाटलं आता आपण बकरी बनावं का मासा बनावं. बकरी बनवतो, राक्षस जवळ त्याला खाणार, तोपर्यंत बकरी बनावा का मासा बनावा विचार करत बसला. शेवटी अर्धी बकरी अर्धा मासा झाला आणि पाण्यात गेला, ती म्हणजे मकर म्हणजे कॅप्रिकॉन ही रास. ॲक्वेरियस, कुंभ हा जीवचा पाणी भरणारा मानला जातो. आणि मीन, तर त्याच कथेमधली जी दुसरी देवी होती तिच्या मुलासोबत होती आणि दोघं मासे झाले. आणि मग आजकालची मुलं जसं करतात की आईचा हात पकडून पळायला लागतात, तसं पाण्यात गेल्यावर तो मासा पळायला लागला, छोटा मासा, त्याच्या आईने बरोबर त्याला पकडून ठेवलं, म्हणून एक मासा इकडे जातो आणि एक मासा इकडे जातोय, अशी मीन रास दाखवली जाते. पायसेस, अशा 12 राशी आपल्याकडे असतात.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्यावर आपल्याला काल गणना करता येते की दर महिन्याला सूर्य एकेका राशीमध्ये जातो. म्हणजे 360 डिग्रीच्या बॅकग्राऊंडला हे सगळ्या राशी आहेत. सूर्य रोज आकाशात 1-1 डिग्री जातो. म्हणजे 30 दिवस तो एका राशीत असतो साधारणतः. आणि 30 दिवस म्हणजे महिना. मंथ हे युनिट आपल्याला याच्यावरनं कळू शकतं. दरवर्षी 14 एप्रिलला सूर्य एरिस म्हणजे मेष राशीमध्ये प्रवेश करतो. बरोबर 1-1 डिग्री सरकत 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 14 मेला तो वृषभेत प्रवेश करतो. पुन्हा 1-1 डिग्री सरकत 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 मिथुनेत प्रवेश करतो. असं करत 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 तो इथे आपण पाहू शकतो की इथे असतो रोज 1-1 डिग्री जात 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 वृषभेत जातो. असं करत 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 एक दिवशी तो एका राशीत प्रवेश करतो आणि तो मात्र आपण सण म्हणून साजरा करतो. कोणाला सांगते? संक्रांत, मकर संक्रांत. असं जात 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 14 किंवा 15 जानेवारीला तो मकर राशीत प्रवेश करतो आणि मग तो सण आपण साजरा करतो. मग प्रश्न पडतो की तोच का साजरा करतो? तर खरं तर 12 संक्रांती आहेत. मेष संक्रांत, वृषभ संक्रांत, मिथुन संक्रांत या सगळ्याच खरं तर साजरा करायच्या आहे. पण त्यांच्यातली जी मकर संक्रांत आहे ती आपण उत्तरायणाशी लिंक केली आहे. तर उत्तरायणात करायच्या बऱ्याच गोष्टी तिच्याशी करतात. अदरवाईज आपल्या पूर्ण 12च्या 12 संक्रांती साजरा करायला सांगितल्या. मेष संक्रांत, वृषभ संक्रांत कारण हा पर्वकाळ मानला जातो. तर 14 जानेवारीला तो 14-15 मकर राशीत तो प्रवेश करतो. आणि मग आपल्याला असं दिसेल की कॅलेंडर आपल्याला कळू शकेल आणि याचा उपयोग आपल्याला स्काय गेजिंगसाठी करता येईल. जसं आता आपण 15 जूनच्या नंतर आहोत म्हणजे लगेच आहोत. तर 15 जूनला सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केलाय. याचा अर्थ आता सूर्य जेव्हा मावळतोय तो मिथुनेत मावळतोय. कारण आपल्याला जर जेमिनी कॉन्स्टलेशन मधलं काही बघायचं असेल तर बघता येणार आपण एखादा मावळलाय तो कुठली राशी सगळ्यात चांगली बघता येईल. तर 180 डिग्री जे वृश्चिक आहे ती आता उगवत असेल पूर्वेला. त्यामुळे अंधार पडल्यावर वृश्चिक आपल्याला पूर्वेला दिसेल आणि रात्रभर ती मध्यरात्री डोक्यावर येईल आणि सकाळी पहाटे मावळेल. त्यामुळे स्कॉर्पियस बघण्याचा बेस्ट काळ आहे. जेमिनी आपल्याला बघता येणार नाही. तर अशा पद्धतीने सूर्याचा राशी प्रवेश आपण लक्षात आला तर आपल्या लक्षात येईल की ज्या राशीत सूर्य असतो तिला घेऊन तो उगवतो आणि मावळतो. त्यामुळे ती रास तेव्हा बघता येत नाही. पण तिच्यापासून 180 डिग्रीवर जी रास असते ती मात्र छान बघता येते कारण ती सूर्यास्ताला उगवते. अशा पद्धतीने आपल्याला हे दिसतं. आणि गंमत म्हणजे राशी आपल्याकडे खूप प्रॉमिनंट आहे. आपल्या सगळ्यांची एक रास आपण मानतो. मग ते लग्न जमवताना याचं त्याच्याशी नाही, त्याचं त्याच्याशी नाही. सकाळी पेपर उघडल्यानंतर आपण अग्रलेख किंवा हेडलाईन आधी वाचत नाही पण दुसऱ्या पानावर राशी भविष्य आधी वाचतो. सगळ्यात जास्त काय म्हणतो बिझनेस जो आहे तो ज्योतिषांचा चालू आहे की कुठल्या राशीचं काय 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 आहे. किंवा सिंहस्थ आपण का साजरी करतो कुंभमेळा? कारण गुरु जो आहे तो एका राशीत 1 वर्ष असतो. म्हणजे 12 राशी पार करायला त्याला 12 वर्ष लागतील. 12 वर्षांनी जेव्हा गुरु पुन्हा सिंहेत येईल तेव्हा जेव्हा सूर्य सिंहेत असेल आणि चंद्र सिंहेत येईल तेव्हा आपल्याकडे कुंभमेळ्याला सुरुवात होईल. म्हणून त्याला सिंहस्थ कुंभमेळा असं म्हटलं जातं. किंवा कुंभ राशीत गुरु 12 वर्षांनी तेव्हा प्रयागराजला कुंभमेळा सुरू होतो. त्यामुळे राशींचे ग्रहांचे राशी प्रवेश अमुक सगळे आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की राशी अगदी भारतीय कल्पना आहे. पण गंमत म्हणजे भारतीय ही राशी ही भारतीय संकल्पना नाही. ती मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये उदयास आली असेल आणि मग ग्रीक लोकांकडनं वगैरे भारतात आली असेल आणि आपण इतके अडॉप्टिव्ह आहोत की आपण सगळ्या गोष्टी अडॉप्ट करतो. आपण ती सुद्धा अडॉप्ट केली. मग प्रश्न पडेल आपल्याकडे काय होतं जर राशीचं नंतर आलं तर आपल्याकडे काय होतं? याचं उत्तर आहे जे आजही एक्झिस्ट आहे ते म्हणजे नक्षत्र. की ज्या इक्लिप्टिकचे 12 भाग पाडून त्याच्या बॅकग्राऊंडला जे काही होतं त्याला आपण राशी म्हटलं. त्याच इक्लिप्टिकचे 27 भाग पडले पण अजून छोटे 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 ताऱ्यांचे जे काही गट होते त्याला आपण नक्षत्र म्हटलं. म्हणून वेदांमध्ये एकाही राशीचा उल्लेख येत नाही, नक्षत्रांचे येतात. उपनिषदांमध्ये एकाही राशीचा उल्लेख येत नाही. आणि मग इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून हळूहळू राशी आपल्याला दिसायला लागतात आणि मग पुढे तर सगळ्याच धार्मिक आपल्या ग्रंथांचा भाग होता. तर तेव्हा त्या राशी आपल्याकडे इंट्रोड्यूस झाल्या असतील. तर आपल्याकडे नक्षत्र ही संकल्पना होती. आणि मग याची डेफिनेशनच आहे नक्षरंतीत आणि नक्षत्राणी की जे आकाशातनं कधीच झडत नाही सूर्य चंद्र आणि सगळ्यांच्या मार्गावरनं ती म्हणजे नक्षत्र. आणि मग इक्लिप्टिक्स म्हणजे क्रांतिवृत्ताचे 27 भाग. कधी कधी तो एकच तारा असतो जसं स्वाती हे एकाच ताऱ्याचं नक्षत्र आहे किंवा चित्रा. कधी कधी ते 2 तारे असतात. पुनर्वसू जे आपण मिथुन राशीतले पाहिले ते 2 तारे म्हणून एक नक्षत्र होत आहे. कधी कधी एक तारका गुच्छ असतो म्हणजे स्टार क्लस्टर असतं जिथे खूप तारे असे बॉल सारखे दिसतात. जसं कृतिका पुष्य एक स्टार क्लस्टर आहे तारका गुच्छ आणि ते म्हणजे एक नक्षत्र आहे. कधी कधी अख्खं एक कॉन्स्टिलेशन म्हणून एक नक्षत्र होतं जसं हस्त म्हणजे कॉर्वस नावाचं कॉन्स्टिलेशन आहे किंवा भरणी म्हणजे ट्रायंग्युलम नावाचं कॉन्स्टिलेशन आहे. आणि कधी कधी एकाच कॉन्स्टिलेशनचे भाग पाडून नक्षत्र होतात. तसं सिंह रास आपण पाहिली त्यातला क्वेश्चन टॅग सारखा भाग म्हणजे मघा, मागचे 2 पाय म्हणजे पूर्वा फाल्गुनी आणि इकडचे शेपटी म्हणजे उत्तरा फाल्गुनी असं एकाच कॉन्स्टिलेशनचे भाग केलेले असं आपल्याला दिसतं. आणि मग
हे सुद्धा आपल्याला असं दिसतात की ते सुद्धा इक्लिप्टिकच्याच बाजूनी आहेत, क्रांतिवृत्ताच्याच मागे आहेत अश्विनी भरणी. फक्त त्यांची काही जागा जी आहे ती लांब आहे. जसं आपण इथे पाहू शकतो की स्वाती काहीच्याही लांब आहे, चंद्र याच्यापर्यंत कधीच जाणार नाही. आणि मग आपल्याकडे अशी कल्पना केलेली आहे की दक्ष प्रजापती ज्या कन्या आहेत, दक्षाला 27 मुली होत्या, तर सगळ्यांचं लग्न चंद्राशी लावून दिलं. याचं कारण असं आहे की हे आकाशात चंद्राच्या मार्गावर आहेत आणि चंद्र रोज एका नक्षत्रात एका दिवशी साधारणतः तो असतो. म्हणजे एकेका बायकोच्या घरी तो एक 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 दिवस राहतो. अशी संकल्पना केली आढळते की आज चंद्र चित्रेत असेल, तो त्या विषयकेत असेल, परवा अनुराधात असेल, नंतर काय पूर्वाषाढा, उत्तराषाढा, असं चंद्र रोज एकेका बायको सोबत राहतो. म्हणून या चंद्राच्या 27 पत्नी आहेत अशी संकल्पना केलेली आढळते. आणि मग यांच्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. जसं आपण एरिस म्हणजे मेष जी पाहिली होती, त्यातला पुढचा जो तारा आहे तो म्हणजे अश्विनी नक्षत्र. मग शास्त्रामध्ये याच्या संख्या किती आहे किंवा त्याचा आकार कसा आहे वगैरे वगैरे गोष्टी सांगितलेल्या असतात. तर हा घोड्याचा आकार मानला जातो. आणि मग अश्विनी कुमारांशी याचा संबंध लावलेला आपल्याला दिसतोय की हे 2 घोड्याचे मुख असणारे अश्विनी कुमार आहेत, तेच म्हणजे जणू ते अश्विनी नक्षत्र आहे असं मानलं जातं. हे नक्षत्र आयुर्वेदात सुद्धा बऱ्यापैकी फेमस आहे वेगवेगळ्या औषधी संग्रह करण्यासाठी अशी आपल्याला कथा आढळते. किंवा यातलाच मागचा जो पार्ट आहे एरिस मधला तो म्हणजे भरणी हे नक्षत्र. कृतिका म्हणजे पिडीस हे आपल्याला मृगावरून शोधता येतं. आणि मग कृतिकेंचा मुलगा तो कार्तिकेय, की या 6 सुंदर स्त्रिया आहेत की त्यांनी शिवपुत्राचा सांभाळ केला होता, म्हणून त्या कार्तिकेयाच्या आई ठरल्या. कृतिकेंचा मुलगा म्हणून तो कार्तिकेय अशी कल्पना आपल्याला आढळते. अजून एका कथेप्रमाणे सप्तर्षींच्या पत्नी आहेत. म्हणजे सप्तर्षीचे 7 तारे आहेत, त्यापैकी जो वसिष्ठ आहे त्यांची पत्नी अरुंधती त्यांच्या सोबत दिसते. आणि उरलेल्या 6च्या पत्नी इथे. मग कथा अशी आढळते की एकदा सगळे सप्तर्षी सपत्नीक गंगा स्नानाला गेले होते आणि तिथे एक मायावी अग्नी होता, जो अग्नी शिवतत्व धारण करून होता तारकासुराच्या वधासाठी. आणि मग या सगळ्या बायकांना थंडी वाजायला लागली, तर चला आपण तिथे अग्नी शेकोटी करूया. तर सप्तर्षींनी बजावलं नाही, तो मायावी अग्नी तुम्ही फसाल. पण जसं सर्वकालिक नियम आहे की नवऱ्याला काय कळतं, म्हणून त्यांनी पण तेच केले, काही बसा गप्प. म्हणून त्या अग्निपाशी गेल्या. फक्त अरुंधती जी होती ती मात्र वसिष्ठांचं ऐकून तिथेच राहिली. आणि मग अग्नीने ते तेज त्यांच्या पोटात घातलं, त्या माता झाल्या कार्तिकेयाच्या. आणि मग सप्तर्षींपैकी 6 ऋषींनी शाप दिला की तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आपलं आता काही जगणं शक्य नाही, तर आम्ही तुमचं तोंड बघणार नाही. म्हणून सप्तर्षी आकाशात निघून गेले, या सुद्धा आकाशात निघून गेल्या 6 जणी. आणि मग कथेचं तात्पर्य असं की आकाशात जेव्हा कृतिका पूर्व किंवा मध्यावर असतात तेव्हा सप्तर्षी नसतात. कृतिका जेव्हा मावळायला लागतात तेव्हा मग एक सप्तर्षी उगवतात, गेल्या आपल्या 6 बायका. आणि मग कृतिका पूर्ण मावळतील तेव्हा सप्तर्षी पूर्ण आकाशात असतात. आणि सप्तर्षी मावळले की कृतिका उगवायला लागतात. फक्त अरुंधती जी ती मात्र वसिष्ठांसोबत असते. आणि मग आपल्याकडे लग्नात असा विधी आहे वसिष्ठ अरुंधती दर्शन, की लग्न झाल्यानंतर त्या रात्री नवरा बायकोंनी वसिष्ठ सप्तर्षी शोधायचं, तिथे वसिष्ठ तारा शोधायचा आणि त्याच्या बाजूला अंधुक्षी ती अरुंधती असते ती शोधायची. आजकाल हा विधी दिवसा 12 वाजता होतो, म्हणजे गुरुजी बाहेरून आकाशात नमस्कार करा तो विधी हा असतो दुपारी 12 वाजता. पण छान आहे, कारण वसिष्ठ अरुंधती बायनरी स्टार्स आहेत, व्हिज्युअली बायनरी स्टार्स आहेत. आणि ते छान एकमेकांभोवती कॉमन सेंटर भोवती ते फिरतात आहेत असं वाटतं आपल्याला. बरेचसे जे बायनरी स्टार असतात ते एक मोठा मॅसिव्ह स्टार असतो आणि त्याच्या बाजूला दुसरा फिरत असतो. तर नवरा बायकोचं नातं असं आहे की दोघांचं स्थान समसमान आहे आणि कोणी कोणाभोवती फिरत नाही, ते दोघं मिळून एकमेकांभोवती फिरतायत. तर पती पत्नीच्या नात्याचं खूप छान उदाहरण ते वसिष्ठ अरुंधती आहे. म्हणून ते विवाहाच्या दिवशी तो छान विधी पार पडला जातो. तर त्या कथेमधल्या या कृतिका, रोहिणी जी मगाशी दक्षाची कथा सांगितली त्यातली रोहिणी जी होती ती रागाने येऊन आकाशात बसली आहे. आणि किंवा अजून एक कथा अशी आढळते की सगळ्या देवांनी यज्ञ केला आणि त्यातून एक स्त्री उत्पन्न झाली, पण तिला मान न दिल्यामुळे, मला की कोणी मानच देत नाही असा जो सर्वकालिक प्रॉब्लेम आहे तिलाही होता, की व्यवस्थित मान न दिल्यामुळे, साडी चांगली न दिल्यामुळे ती रुसून आकाशात गेली. आणि आरोहतीचा रोहिणी, की जी वरवर वरवर जाते ती रोहिणी, रागाने जी लाल बुंद म्हणजे रोहित रंगाची झाली, रुसून बसलेली आत्तेबाईसारखी ती आकाशात जाऊन बसली आणि ती म्हणजे रोहिणी अशी कथा आढळते. आणि जगातल्या बरेच संस्कृती भारतात ते रोहिणी शकट मानलं जातं, की बैलगाडी मानली जाते. आणि जगातल्या सगळ्या सिव्हिलायझेशननी आता संबंध बैलाशी, गायीशी, दूध दुभत्याशी अशाशी लावलेला आपल्याला दिसतो. आणि अजून एक कथा म्हणजे ही चंद्राची सगळ्यात फेवरेट बायको आहे. 27 बायकांपैकी चंद्राची सगळ्यात आवडती पत्नी असल्यामुळे मग दक्षाने चंद्राला बजावून सांगितलं की अरे सगळ्यांकडे लक्ष दे, 27 जणांशी लग्न लावून दिले, पण चंद्र बाकीच्या बायकांकडे लक्ष द्यायचं नाही, वारंवार रोहिणीचेच लक्ष द्यायचा. त्यामुळे मग दक्षाने शेवटी तिला शाप दिला की तुला क्षयरोग होईल. आणि मग त्याने शंकराची आराधना करून थोडंसं डिस्काउंट मागितलं, विषय पूर्ण नाही होणार, हळूहळू होईल. मग चंद्र 15 दिवस हळूहळू कमी होतो आणि पुन्हा तेजस्वी होतो. आता या कथेचं तात्पर्य असं आहे की आपण जो मगाशी चंद्राचा मार्ग पाहिला तर सगळे नक्षत्र काही चंद्राच्या मार्गावर नाहीयेत, पण
पण रोहिणी जी आहे ती एक्झॅक्टली चंद्राच्या मार्गावर आहे. दुसरं म्हणजे ती तेजस्वी आहे. जसं पुष्य पाहिलं तर इतकं फेंट आहे की चंद्रप्रकाश काय असलं साध्या डोळ्याने ती अमावस्याला सुद्धा दिसत नाही, तर चंद्र जवळ आल्यावर दिसणं शक्यच नाहीये. तर बऱ्याच वेळेला चंद्र त्याच्या मार्गावरच्या काही ताऱ्यांना झाकत जातो, ज्याला आपण ऑकल्टेशन म्हणजे विधान असं म्हणतो. तर मघा, चित्रा अशा काही ताऱ्यांचं विधान खूप छान होतं, पण सगळ्यात छान विधान कोणाचं दिसत म्हणजे रोहिणीचं. चंद्र वारंवार तिला झाकतो, वारंवार तिच्या जवळ जातो. तर 27 नक्षत्रांपैकी रोहिणीशी चंद्राचं होणारं मिलन अत्यंत सुंदर दिसतं. म्हणून कदाचित ही कथा असावी की चंद्र आणि रोहिणी एकमेकांच्या अगदी आदर्श पती पत्नी आहेत. आणि बऱ्याच वेळेला चंद्र ग्रहांना सुद्धा झाकतो असं आपल्याला पृथ्वीवर दिसतं. तर कदाचित कोणी एकीकडे चंद्र रोहिणीचं विधान चालू असेल आणि बुधाचंही विधान झालं आणि पलीकडनं बुध बाहेर पडला, त्यामुळे मग कथा आढळते की चंद्र रोहिणीचा पुत्र बुध आहे, त्यांच्या संयोगातून तयार झालाय अशी कदाचित कल्पना केलेली आपल्याला दिसेल. पण हे अत्यंत डिवाइन कपल मानलं जातं, चंद्र आणि रोहिणी, चंद्र आणि रोहिणी. पुढचं आहे ते मृगशीर्ष, जे आपण मृग पाहिलं त्यातलं हरणाचं तोंड म्हणजे मृगशीर्ष, ओरायन कॉन्स्टिलेशन. आणि मग ही कथा आपण मगाशी पाहिली की त्या व्याधाने त्या मृगाचा वध केला. त्यानंतर याच्यातले जे मिथुन राशीतले जे खालचा जो तारा आहे तो आलेहना, तो म्हणजे आरद्रा, की ज्या नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला पुढे पाऊस सुरू व्हायचा, आरद्र सगळं असायचं ते हे नक्षत्र, किंवा लक्ष्मी यातून उत्पन्न झाली ते हे नक्षत्र, पावसाचं, पाण्याचं, समृद्धीचं, जलाशयाचं, ते म्हणजे आरद्रा. जे मगाशी आपण ग्रीक मायथॉलॉजीचे पोलक्स आणि कॅस्टर पाहिले ते भारतीय कथेतले 2 राक्षस पुनर्वसू. आणि मग प्रश्न पडेल की राक्षस सुद्धा बरं त्यांना आकाशामध्ये स्थान दिलं. तर कथा अशी आढळते की सगळ्या राक्षसांनी एकदा ठरवलं की आपण ना ते दरवेळेस आपण आक्रमण करत स्वर्ग आक्रमण करतो, तर फार बोरिंग पद्धत झाली. जरा सोफिस्टिकेटेड पद्धतीने अहिंसेच्या मार्गाने आपण स्वर्ग मिळवूया असं तत्वज्ञान त्यांना कुठून तरी कळलं असावं. आणि मग कसं अहिंसेच्या मार्गाने मिळवता येईल, तर वेदात असं दिलंय की यज्ञ केले की स्वर्ग मिळतो, ऍज पर रूल मिळाला पाहिजे. म्हणून सगळ्या राक्षसांनी यज्ञ करायचं ठरवलं. मग इंद्राला टेन्शन आलं की खरं आहे यज्ञ केलं की फळ मिळायलाच पाहिजे, स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ करताय, पण आता मोडूही शकत नाही कारण यज्ञ थेट जाऊन त्यांच्यावर आक्रमण करता येणार नाही. म्हणून इंद्राने एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सांगितलं माझ्याकडे एक इन्स्टंट उपाय आहे, मी तुम्हाला एक सोन्याची वीट देतो, ती तुमच्या यज्ञकुंडात सगळ्यात खाली ठेवा, त्याच्याने लगेच तुम्हाला फळ मिळेल, इन्स्टंट फळ मिळेल. फक्त माझी अट अशी आहे की मी मागेल तो परत द्यायची. आता ते म्हणाले लगेच तर काही येणार नाही. आणि मग राक्षसांनी यज्ञ करायला सुरुवात केली, अशी शेवटची आहुती पडून त्यांना स्वर्ग मिळणार तितक्यात इंद्र परत आला आणि म्हणजे माझी वीट मला परत पाहिजे. मग सगळ्या राक्षसांना प्रश्न पडला की ती वीट काढावी तर यज्ञ भंग होणार, आणि ती नाही दिली तरी यज्ञ भंग होणार कारण अतिथी दारात आलेला आहे, त्याचीच वीट आहे, त्यालाच नाही दिली तरी फळ नाही होणार. मग सगळे राक्षस ऍज पर लॉ काय करावं म्हणून असं वेद काढत शोधत बसले. तेवढ्यात इंद्राने ती वीट घेतली, आकाशात फेकून दिली. बाकीचे सगळे राक्षस तू करतो का मी करतो का तू करतो बघत राहिले. पण पुनर्वसू म्हणून जे 2 राक्षस होते आकाशात त्यांनी झेप घेतली. त्यांनी अजिबात विचार केला नाही की याचं फळ काय मिळेल, आम्हाला मिळेल की नाही मिळेल, आम्ही करते मी का करावं असं न करता त्यांनी आकाशात झेप घेतली. आणि म्हणून त्या आकाशातले 2 तारे झाले पुनर्वसू. आणि ती सोन्याची वीट म्हणजे चित्रा नक्षत्र. तर ते असं छान तेजस्वी तो चित्रेचा तारा आणि मागे हे पुनर्वसू नावाचे 2 राक्षस आपल्याला इथे दिसतात. पुष्य हे सुद्धा बऱ्यापैकी एक फेंट नक्षत्र आहे आणि ते इतकं ताराचा छान गुच्छ दिसतो, म्हणजे मधमाशा जसं पोळं असतं तसं ते दिसतं. आणि आपल्या वैदिक पूर्वजांना गुरु जेव्हा इथे होता तेव्हा ते दिसलं असतं की गुरुच्या आजूबाजूला काहीतरी छान ताऱ्याचा गुच्छ दिसतोय आणि म्हणून गुरुचं जन्म नक्षत्र ते मानलं गेलेलं आहे. आणि मग दर 12 वर्षांनी गुरु जेव्हा त्या पुष्य नक्षत्रात येईल तो योग म्हणजे गुरुपुष्यामृत, आणि मग तेव्हा सोनं खरेदी करा वगैरे वगैरे होतं. पण एवढा कुठे आपल्याला ध्येय, म्हणून आपण गुरुवारी पुष्य नक्षत्र असताना गुरुवार म्हणजे काय असं काहीतरी आपण सोप्यातलं सोपं करून टाकतो आणि त्याला गुरुपुष्यमृत मानतो. प्रत्यक्षात पुष्य नक्षत्रात गुरु जेव्हा काही 10-12 वर्षांनी जाईल तेव्हा खरा गुरुपुष्यमृत योग असायला हवा. त्यानंतर अश्लेषा, आकाशात आपण हायड्रा म्हणून मोठा साप पाहिला, त्याचं हे तोंड म्हणजे अश्लेषा. त्यानंतर मघा की सिंह राशीतले जो क्वेश्चन टॅग सारखा आकार आहे आकाशात छान प्रॉमिनंटली दिसतो, त्यातला हा खालचा तारा म्हणजे मघा. मग हे मघा पंचक असे याला म्हटलं जातं आणि 5 तारे आहेत. यातलीच मागचा पाठ म्हणजे उत्तरा पूर्व फाल्गुनी आणि टेनेबोला म्हणजे शेपटीचा तारा म्हणजे उत्तरा फाल्गुनी. असं एकाच सिंह राशीमध्ये आपल्याला 3 नक्षत्र आहेत असं आपल्याला दिसतं. कॉर्वस म्हणजे हस्त, हा प्रजापतीचा हात आहे. हे 27 नक्षत्र म्हणजे प्रजापती तयार होतो आणि त्याने आपल्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी केलेला हात म्हणजे हा हस्त. आणि यात जेव्हा सूर्य प्रवेश करतो तेव्हा धोधो पाऊस पृथ्वीवर पडायला लागलेला असतो, त्यामुळे तिथून देवाची कृपा आहे. आणि असं उजव्या हाताचा पंजा म्हणजे तो हस्त अशी कथा दिसते. स्पायका म्हणजे वर्गो राशीतला सगळ्यात तेजस्वी तारा स्पायका तो म्हणजे चित्रा, तो त्या कथेमधली सोन्याची वीट जी आपल्याला इथे दिसते. त्यानंतर स्वाती बुटीस किंवा भूतप तारका समूहातला हा जो सगळ्यात ब्राईटेस्ट तारा आहे तो म्हणजे स्वाती. आणि मग या नक्षत्रात पाऊस पडल्यावर शिंपल्यात पडला तर मोती वगैरे होतं अशी कल्पना आपल्याला आढळते.
त्यानंतर जी लिब्रा आपण पाहिली तूळ, त्यातले 2 तारे म्हणजे विशाखा 2 तारे. वृश्चिक राशीमध्ये पण आपल्याला 3 नक्षत्र दिसतात. वरचा जो आहे तो अनुराधा, मधली जी आहे ती ज्येष्ठा आणि त्याचं जे आहे ते मूळ. तर याचं नाव राधा असावं, त्यामुळे त्याच्या मागे येणारा तो अनुराधा असं आपल्याला म्हणू शकतो. आणि मग हे खालचं मूळ विंचवाची शेपटी आणि ज्येष्ठा म्हणजे ज्येष्ठा लक्ष्मी, की जी समुद्र मंथनातून लक्ष्मीच्या आधी उत्पन्न झाली होती, जी दारिद्र्य अमंगल जे लक्ष्मीचे सगळ्याचे अपोजिट आहे, ती म्हणजे ज्येष्ठा देवी. तिचं प्रतीक म्हणून ज्येष्ठा तारा मानला जातो. त्यासाठी आपण ज्येष्ठा गौरीवर जे महालक्ष्मी आपण करतो त्याच्याच सन्मानार्थ आपण करतो. त्यानंतर विंचवामधला मूळ म्हणजे खालचा भाग. त्यानंतर सॅजिटेरियस म्हणजे धनुमध्ये पण 2 नक्षत्र दिसतात, पूर्वाषाढा उत्तराषाढा. त्यानंतर अखिला म्हणजे गरुड नावाचा जो तारकासमूह आहे त्याच्यामध्ये श्रवण नावाचं नक्षत्र आढळतं आणि ते 3 तारे दिसतात. त्याच्यामुळे श्रवण बाळाने आपल्या आई वडिलांना खांद्यावर घेतले, म्हणजे मध्यभागी श्रवण बाळ आणि बाजूला ते असं वर्णन आढळतं. किंवा वामनाने टाकलेली 3 पावलं म्हणून सुद्धा 3 संदर्भात दिसतं. डॉल्फियस म्हणून जो तारकासमूह आहे तो अख्खाच्या अख्खा म्हणजे धनिष्ठा. त्यानंतर कुंभ राशी म्हणजे काय होतं, शततारका, 100 तारे ज्याच्यात आहे ती शततारका अशी कल्पना दिसते. आणि मग एक मोठा चौकोन आपल्याला आकाशात दिसतो, महाश्रम किंवा पेगासस. त्याचे पहिले 2 तारे म्हणजे पूर्व भाद्रपदा, नंतरचे 2 तारे म्हणजे उत्तरा भाद्रपदा असं आकाशात आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर मीन राशी आहे त्यातला एक अंधुकचा तारा तो म्हणजे रेवती. असे हे वेगवेगळे तारांचे गट तारका समूह म्हणजे 27 नक्षत्र. आणि मग रेवतीनंतर पुन्हा अश्विनी येतं. अशा पद्धतीने आपले नक्षत्र चक्र पूर्ण होत आहे. यांचे काही काल्पनिक आकार मानले गेले, जसं अश्विनी जो तो घोडा आहे किंवा काय कुठलं खाट आहे, कोणी पालखी आहे, कोणी अमुक अमुक ढमुक आहे, असे काल्पनिक आकार वेगवेगळे आपल्याला आढळतात. आणि मग इथे आपण पाहू शकतो की हे क्रांती वृत्तावर असेल म्हणजे इथे आपल्याला दिसतंय की पुष्य इथे की चंद्र वारंवार त्याला झाकू शकेल. कृतिका इथे, रोहिणी जे आहे ते चंद्राच्या मार्गावर आहे कारण चंद्र असा जातोय त्यामुळे रोहिणीला वारंवार तो झाकू शकेल. पण पूर्व भाद्रपदापासून किंवा इकडे व्याधा याच्यापासून चंद्र कधीच जाणार नाही. इकडे आपण पाहिलं स्वाती कायच्या काही लांब आहे, म्हणजे सगळ्यात आवडती कुठली बायको चंद्राची असेल तर ती स्वाती असावी, कारण चंद्र तिथपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. पण विशाखा जवळ चंद्र पोहोचू शकेल, अनुराधापर्यंत पोहोचू शकेल, ज्येष्ठेला चंद्र झाकू शकेल, चित्रेला चंद्र झाकू शकेल. पण रोहिणीला मात्र तो वारंवार झाकू शकतो कारण त्याची ती आवडती बायको आहे. असं रोज चंद्र आपल्याला एकेका नक्षत्राजवळ आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे तो रोज एकेका पत्नीच्या घरी राहायला जातो असं आपल्याला दिसतं. आणि मग ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो तो महिना म्हणजे चैत्र. ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र विशाखा नक्षत्रात असतो तो महिना म्हणजे वैशाख. अशी जी आपल्या महिन्यांची नावं आहेत त्याला कारणीभूत सुद्धा हे नक्षत्र आहेत. ज्या महिन्यामध्ये चंद्र ज्येष्ठा म्हणजे आपण वृश्चिक रास पाहिली तर आता जी ज्येष्ठ पौर्णिमा होऊन गेली त्या दिवशी रात्री आपण पाहिलं असतं तर वृश्चिकेच्या मागे चंद्राच्या मागे आपल्याला ती वृश्चिक रास दिसली असती. तर ज्या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चंद्र ज्येष्ठेजवळ असतो तो महिना म्हणजे ज्येष्ठ, पूर्वाषाढा जवळ असेल तो म्हणजे आषाढ. अशा पद्धतीने आपल्याला महिन्यांची नावं कळतात. आणि यावरती आपल्याला काय गेसिंग करता येईल की जर मला वृश्चिक रास बघायचे असेल तर ज्येष्ठ पौर्णिमा बघून चालणारच नाही कारण धडधडीत पौर्णिमेचं चंद्र तिथे असणार आहे, त्याच्या आसपासचं काही दिसणार नाही. त्यामुळे हे बघून आपल्याला चालणार नाही. अशी महिन्यांची नावं आपल्याला याच्यावर नक्षत्रांवरनं आपल्याला काढता येतात. आणि मग हे जे प्रसिद्ध उदाहरण, ही गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनी ऐकली असेल की एकदा अकबराने विचारला 27 + 9 किती, तर साधं गणित पहिलीच तर सगळे म्हणाले 18. अकबर म्हणाला चूक. मग बिरबलाला विचारलं की 27 + 9 किती, बिरबल म्हणाला 0. अकबर म्हणाला बरोबर. तर बाकी असं कसं कुठलं गणित आहे की 27 - 9 केल्यानंतर 0 काय येतात, कारण 9 नक्षत्र अशी आहेत की ज्यात सूर्य जेव्हा असतो तेव्हा पावसाळा भारतात असतो. आणि मग हे जर वजा केले, 9 नक्षत्र सोडून दिले, कोरडे गेले तर 0 दुष्काळ पडेल. कारण आपल्या भारताला एक खूप छान वैशिष्ट्य आहे की आपल्याला तिन्ही बाजूने समुद्र आहे, वरती हिमालय, इकडे कच्छचं रण आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मोसमी वारे आपल्याकडे तयार होतात. म्हणजे इंग्लंडमध्ये कधी पाऊस पडतो तसं भारतात होत नाही. आपला एक असा छान रेग्युलर असा पॅटर्न आहे मॉन्सूनचा की हवामानाचा दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणजे कच्छचं रण तापतं मे महिन्यात, म्हणून इकडे बंगालच्या उपसागरात आणि अरबी सागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, ते ढग असे होतात. हा प्रवास इतका प्रॉमिनंट आहे की 8 किंवा 7-8 जूनला सूर्य मृगशीर्ष नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा महाराष्ट्रात पाऊस आलेला असतो. 1 जूनला तो केरळला असतो, 30 एप्रिलला तो अंदमान निकोबारला असतो. आणि मग साधारणतः 14-15 दिवसांनी सूर्य नक्षत्र बदलतो तेव्हा असे धोधो पावसाळ्याचे महिने असतात. त्याचे 9 नक्षत्र आहेत मृगशीर्षापासून हस्तापर्यंत, हे पावसाळ्याचे नक्षत्र आहेत. आणि मग आता हवामान खात्याप्रमाणे आपण अंदाज बांधतो, पूर्वी तो या नक्षत्रांप्रमाणे बांधला जायचा. बऱ्यापैकी बरोबर आहे कारण मॉन्सून रेग्युलर होता. आणि मग हे जर मायनस केले तर दुष्काळ पडेल, त्यामुळे 0. म्हणून बिरबलाने जे उत्तर दिलं होतं ते बरोबर ठरतं. आणि मग
मग या पावसाला काही वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे आत्ताच 8 जूनला सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केलाय, त्याला मिरिगाचा पाऊस म्हणतात. पुनर्वसू मध्ये जेव्हा सूर्य 6 जुलैला जाईल त्याला तरणा पाऊस म्हणतात, कारण तरुणांसारखा थोडा पडतो. किंवा पुढे पुष्यातला पाऊस म्हातारा पाऊस असतो, नुसता किरकिर करत असतो, थोडासा पडतो किरकिर करतो, वैताग गाठणारा असतो. आश्लेचा पाऊस म्हणजे आळसाचा पाऊस, मघेचा पाऊस म्हणजे सासूचा पाऊस, नुसतं असतो. पूर्वा फाल्गुनीचा ऑगस्टचा पाऊस तर छान असतो, कामं करता येतात, कामं करण्यासारखा शेतीची कामं करण्याचा पाऊस असतो, सुनांचा पाऊस. उत्तरा फाल्गुनीचा रब्बीचा पाऊस, हस्ताचा पाऊस म्हणजे हत्तीचा पाऊस, म्हणजे बर्फीच्या मान्सूनमुळे बदाबदा पाऊस पडत असतो, त्याच्या स्वागतासाठी आपण भोंडला हा खेळ खेळतो, ते हत्ती त्याचंच प्रतीक असतं. आणि चित्रा म्हणजे आंधळीचा पाऊस, पडला तर पडला, नाही पडला तर नाही पडला. आणि मग याच्यावर काही सुंदर सुंदर म्हणी सुद्धा आढळतात. ही कथा, ही कन्सेप्ट आपल्याकडे खूप छान आहे की तुम्ही कॅलेंडर जर पाहिलं असेल तर प्रत्येक नक्षत्राचं एक वाहन दिलेलं असतं की सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश, वाहन हत्ती, वाहन घोडा वगैरे वगैरे. तर हे कसं काढतात, तर सूर्य नक्षत्र ज्या दिवशी सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करतोय, समजा 8 जूनला त्यांनी मृगात प्रवेश केला, त्या दिवशी कुठलं चंद्र नक्षत्र होतं ते बघायचं, त्याची दोघांमधलं अंतर काढायचं, त्याला 9ने डिवाइड करायचं, आणि मग बाकी जर 0 आली तर हत्ती, 1 आला तर घोडा, 2 आला तर कोल्हा. उदाहरणार्थ हे जुनं उदाहरण आहे. 8 जूनला सूर्याने जेव्हा मृगात प्रवेश केला तेव्हा चंद्र उत्तरा फाल्गुनीत होता, दोघांमधला फरक 8 होता, त्यामुळे 8/9 केल्यानंतर जे काही बाकी येते म्हणजे ते वाहन म्हणजे गाढव, म्हणून ते गाढवाचा पाऊस. आणि मग हत्ती, बेडूक, म्हैस असं तर भरपूर पाऊस, कारण ते पाण्याशी निगडीत आहेत. म्हैस पाण्यात गेली की उठत नाही, किंवा हत्ती म्हणजे मुसळधार सौंदर्य वर्षावर करतो, बेडूक तर पाण्यातच असतो. उंदीर, गाढव, मेंढा असेल तर कमी पाऊस, आणि मोर, कोल्हा आणि घोडा असेल तर मध्यम पाऊस, असा साधारणतः अंदाज बांधला जातो. हे ठोकताळे आहेत, पण याच्यावरनं शेतकरी बऱ्यापैकी अंदाज बांधायचा. आणि मग अनेक म्हणी आढळतात आपल्याला ग्रामीण भागामध्ये या नक्षत्रांच्या पावसावरनं. जसं मृगाच्या आधी पेरावे आणि बोंबेच्या आधी पडावे, की मृग पडला तर सगळं काही उपयोग आहे, किंवा पडतील आराधरा तर झडतील गडधरा, की पाऊस आधीचा धडधड पडला तर सगळे हे झाकले जातील. पूस करी पूस, तो पुनर्वशीचा पाऊस हा हौसेसारखाच असतो, झाला तर झाला, नाही झाला. किंवा पडतील पुक तर चाकरीच्या कड्याला सुख, की ते पडले तर त्याला निवांतपणे कामाला नाही गेलं तरी चालणार आहे, बदाबदा पाऊस पडल्यामुळे. त्यामुळे चाकरीचा गडी आरामात घरी लोळत पडेल, पाऊस पडतो बाहेर, मी कसं जाऊ, म्हणून त्याला सुख मिळेल. किंवा मघेचा पाऊस म्हणजे जो आहे की ते पडला तर खूप छान पडेल, नाही पडला तर नाही पडणार, म्हणून तशी ती म्हण आहे. किंवा उत्तरा फाल्गुनीत न पिढे उत्तरा तर भात न मिळे पितरा, किंवा पडतील जर उत्तरा, पडतील चित्रात तर भात खाईल कुत्रा. उत्तरा फाल्गुनीत जर पाऊस नाही पडला तर भाताचं पीकच नाही होणार, त्यामुळे पिंडदान करायला सुद्धा तांदूळ नाही मिळणार. आणि चित्रा नक्षत्रात जर पाऊस पडला तर इतका भात होईल की कुत्र्याला सुद्धा रोज भात खाऊ घालावं लागेल, अशा काही म्हणी आढळतात वेगवेगळ्या. किंवा चैत म्हणजे दैत, की चैत्र म्हणजे भर वसंताचा ऋतू, तेव्हा जर अवकाळी पाऊस पडला तर दैत्यासारखा तो असतो. जेठ आणि पाण्याची भेट, की ज्येष्ठात सुद्धा खरं पाऊस पडला तर थोडं पाणी मिळू शकतं, जे अगदीच उन्हाळ्याचा अगदी पीकवर चाललेला असतं थोडंसं पाणी मिळू शकतं. तसे वेगवेगळे म्हणी पाऊस आणि नक्षत्राचा आपल्याला आढळतात. आणि मग एक थोडंसं आकाश निरीक्षण कसं करावं एक छोटासा पाठ आपण बघूया, किंवा आपण पुढचे थोडं नक्षत्रांचा पाठ बघूया. ही एक कथा नक्की आपण बघूया की ध्रुव तारा, की आपण जर कुठे गेलो तर उत्तर दिशा कशी शोधायची, तर ध्रुव तारा हा काय उत्तरेला असतो. आणि मग ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल ध्रुव ताऱ्याची, की ध्रुव म्हणून एक बाळ होता आणि मग त्याच्या आई सावत्रांचा अपमान केला की वडिलांच्या मांडीवर तू बसायचं नाही. मग त्याने विष्णूंची आराधना केली. विष्णूंना त्यांनी काय मागितलं, अढळ स्थान मला द्या, की मला कोणी उठू शकणार नाही. विष्णू म्हणाले ठीक आहे, की कल्पांतीही जे ढळणार नाही असं स्थान तुला मी देतो. ध्रुवाचा अर्थच होतो अढळ, आणि म्हणून उत्तर दिशेला तो आहे अशी आपल्याला कथा आढळते. पण याचं वैज्ञानिक कारण जर पाहिलं तर तो जो तारा आहे पोलॅरिस तो आपल्या अक्षावर आहे, पृथ्वीच्या अक्षावर. म्हणजे छोटं उदाहरण म्हणून जर पाहिलं तर मी जर पृथ्वी आहे तर मला आता तुम्ही दिसत आहात, मी फिरल्यानंतर मला माझी बॅग दिसेल, मग लॅपटॉप दिसतोय, असं मी फिरल्यानंतर मला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. पण माझ्या डोक्यावर हा जो लाईट याच्या खाली मी कितीही गोल 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 फिरलो तो लाईट मला कायम दिसेल, कारण तो एक्झॅक्टली माझ्या डोक्यावर आहे. तसं पृथ्वीच्या एक्झॅक्टली डोक्यावर तो जो तारा आहे तो आपला ध्रुव तारा आहे. पण गंमत म्हणजे पृथ्वीला अजून एक तिसरी गती, परांचन गती, त्याच्यामुळे पृथ्वीचा अक्ष सुद्धा असा अंगात आल्या बायका जशा वॉबल करतात तसं पृथ्वी सुद्धा असं करते. मग त्यावेळी जे जे तारे असतात ते त्या वेळेचे ध्रुव तारे असतात. पण हा कालावधी आहे 26,000 वर्षांचा, त्यामुळे एका सिव्हिलायझेशनला अजिबात ते कळत नाही. सध्या पोलॅरिस आपला ध्रुव तारा आहे. पुणे एकीकडे अभिजित आपला ध्रुव तारा होता. इजिप्शियन पिरॅमिड बांधले तेव्हा, किंवा सिंधू संस्कृती ठुबान आपला ध्रुव तारा होता. आणि 13,000 वर्षांनी पुन्हा अभिजित आपला ध्रुव तारा होईल. रामायणामध्ये अभिजित आपला ध्रुव तारा, म्हणजे दिलेल्या श्लोकांनी याच्यावर एक रिसर्च केलेला आहे की तो असताना कुठला काळ असेल असं आपल्याला काढता येतं. तर आपले त्या वेळेचे ध्रुव तारे सुद्धा बदलतात.
आणि जसं इथे पाहिलं की पृथ्वीचा ऍक्सिस तर ताराला पॉइंट आउट करतोय म्हणून तो त्यावेळेचा ध्रुव तारा आहे. तर सप्तर्षी ध्रुव तारा कसा शोधायचा तर सप्तर्षीच्या मदतीने शोधताय. तो हा अत्यंत एक प्रॉमिनंट कॉन्स्टलेशन आहे सप्तर्षी. तर सप्तर्षीचे पहिले जे 2 तारे आहेत ऋतू आणि पुलह ती जर आपण 5 टाइम एक्सटेंड केली तर ती आपल्याला ध्रुव ताऱ्यापाशी नेते आणि हे काय त्याच्यामध्ये असे गोलगोल गोलगोल फिरतात. त्यामुळे काय आपल्याला सप्तर्षीवरून ध्रुव तारा शोधता येतो. आणि मग ध्रुव तारा कळला की ती उत्तर दिशा असते त्यावर मग पूर्व पश्चिम इतर दिशा आपल्याला शोधता येऊ शकतात. तर हे महत्वाचं आहे. आणि ध्रुव ताऱ्याचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की ध्रुव तारा का शोधायचा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट उत्तर दिशा आपल्याला दाखवतो. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ध्रुव तारा आपला लॅटिट्यूड दाखवतो. नाशिकचं लॅटिट्यूड किती मला सांगता येईल? अक्षांश किती नाशिकचं? 19 डिग्रीच्या आसपास नाशिकचा अक्षांश आहे. तर नाशिकला ध्रुव तारा होरायझन पासून 19 डिग्रीवर दिसेल. तर तुम्ही वर जाल दिल्लीमध्ये वगैरे साधारणतः किंवा भोपाळपाशी जाल तर त्याचा अक्षांश साधारणतः 23 डिग्री वगैरे कर्कवृत्त तिथून जातं तर ते 23 डिग्रीवर ध्रुव तारा दिसेल. दिल्लीवर गेलं ते काय 40 डिग्री पर्यंत दिसेल. लंडनमध्ये ध्रुव तारा 50 डिग्रीवर असेल. अजून वर गेला तर असं दिसेल. असं करत 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 आपण जर नॉर्थ पोलला गेलो तर तिथे लॅटिट्यूड आहे 90 डिग्री आणि ध्रुव तारा एक्झॅक्टली डोक्यावर दिसेल. म्हणजे डोक्यावर ध्रुव तारा आहे आणि बाजूनी सगळं गोलगोल गोलगोल फिरते. आणि असं करत आपण खाली गेलो तर साऊथ आफ्रिकेतनं जिथून इक्वेटर जातं तिथे ध्रुव तारा होरायझनवर असेल आणि त्याच्या खाली जर गेलं तर ध्रुव ताराच दिसणार नाही. त्यामुळे साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया देशांना ध्रुव ताराच नाही माहिती कारण त्यांच्याकडून दिसतच नाही. हा फक्त नदर्न हेमिस्फिअर मधूनच दिसतो. त्यामुळे आपला लॅटिट्यूड आपल्याला कळता येतो. आणि हा अँगल कसा मोजायचा की 19 डिग्री म्हणजे कसं तर साधारणतः हे असं आपल्याला मोजता येतं की नाशिकमध्ये एवढा 19 डिग्रीला दिसतो. आणि मग ढोबळ मानाने काढता येतं की करंडी म्हणजे 1 डिग्री, 3 बोटं म्हणजे 5 डिग्री, मूठ म्हणजे 10 डिग्री, हे म्हणजे 15 डिग्री, एवढं म्हणजे 25 डिग्री. नाशिकमध्ये साधारणतः आपण असं एवढ्या अंतरावर आपल्याला असं ध्रुव तारा दिसेल 15 डिग्री आणि पुढे साधारणतः 2 डिग्री असं आपण घरी जाऊन नक्कीच करून बघू शकतो. ध्रुव तारा दिसला तर सिटी पोल्युशन मधनं तो होरायझन पासून तो साधारणतः एवढ्या अंतरावर दिसेल आपल्याला. असं डिग्री आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. झेनिथ म्हणजे 90 डिग्री अशा पद्धतीने आपल्याला काढता येतात. आणि मग आकाशाचा एक नकाशा आपल्याला मिळतो. कारण छान पॅटर्न असतो त्यामुळे प्रत्येक तारकासमूह वेगळ्या वेळी उगवतात मावळतात. तर असा नकाशा जर आपल्याकडे असेल तर आकाशात आता काय दिसतंय आपण घरी बसल्या सांगू शकतो आणि त्याप्रमाणे आपण स्काय गेजिंग करू शकतो. ही काही त्याची उदाहरणं होती. असे आकाशाचे नकाशे असतात. आणि गुगल स्कॅय मॅप सारखे काही मॅप्स आहेत म्हणजे ऍप आहेत ते टाकायचं ना कसं मोबाईल फिरवायचा की आकाशात काय ते आपल्याला दिसतं. स्टेलेरियम, गुगल स्कॅय मॅप असे बरेचसे ऍप आहेत. तर त्याच्या मदतीने आपण आकाश निरीक्षण असं करू शकतो. एकाच तारकासमूहावर इतर तारकासमूह शोधता येतात. जसं ओरायन आपण सापडलं तर ही लाईन एक्सटेंड केली की रोहिणीपाशी जाते. तीच पुढे एक्सटेंड केली की कृतिका मिळतात. तीच मागे केली की सिरियस म्हणजे व्याधाचा तारा मिळतो. तर ही ती आपली पूर्णातली कथा. तो हरिण वरून पडले त्याला मारणारा व्याध आणि त्याच्यासाठी ते वध झाला ती रोहिणी. अशा आपल्याला वेगवेगळ्या कथा आढळतात. किंवा बिग डिपर म्हणजे सप्तर्षी शोधले तर त्याच्या मदतीने इतर तारकासमूह शोधता येतात. सप्तर्षी शेपटीच एक्सटेंड केली तर स्वाती मिळते. तीच लाईन एक्सटेंड केली की इकडे आपल्याला चित्रा मिळते. ही लाईन इकडे एक्सटेंड केली की हरक्युलिस मिळतो. असं एखादा प्रॉमिनंट तारकासमूह शोधून त्याच्या पद्धतीने आपल्याला इतर तारकासमूह शोधता येतात. आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर आपल्याकडे नसेल तर पंचांग जे असतं त्याचा उपयोग करून सुद्धा आपण आकाश निरीक्षण करू शकतो. कारण पंचांग हे ऍक्च्युली आकाशाचा नकाशा आहे. जे काही आकाशात दिसतंय त्याचं मॅथमॅटिकल करून जे काय मिळतं ते म्हणजे पंचांग. पंचानाम अंगानाम समाहार की 5 अंग आहेत तिथी, वार, योग, नक्षत्र, करण. यापैकी तिथी आणि नक्षत्र ही 2च अंग वेदांमध्ये होती किंवा नंतरच्या काळात होती. बाकीचे अंग एक 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 नंतर आपल्याकडे ऍड होते. म्हणजे आज जरी वार आपल्याला खूप अशी भारतीय कल्पना वाटत असली मंगळवार देवीचा, शनिवार मारुतीचा तर ही संकल्पना भारतात खूप लेट इंट्रोड्यूस झाली आहे. आणि मग याच्यावरून आपल्याला कसं सापडतं पंचांगात आपल्याला सूर्याचा राशी प्रवेश दिला असतो, चंद्राचा राशी प्रवेश दिला असतो, पक्ष कुठला ते दिलं असतं, आजची तिथी कुठली आहे, नक्षत्र कुठलं आहे, सूर्य कुठल्या नक्षत्रात आहे, या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. तर तिथी म्हणजे काय तर एक ढोबळ मानाने डेफिनेशन असते की चंद्र आणि सूर्य यांचा अँग्युलर डिस्टन्स 12 डिग्री होण्यासाठी जो काही काळ लागतो तो म्हणजे तिथी. आणि मग अमावस्येला ते अँग्युलर डिस्टन्स असतो 0. प्रतिपदेला ते डिस्टन्स होईल 12 डिग्री, द्वितीयेला ते होईल 24 डिग्री, तृतीयेला होईल अजून डिग्री, असं करत करत पौर्णिमेला होईल 180 डिग्री. कारण तेव्हा इकडे सूर्य असेल, इथे पृथ्वी असेल, इथे चंद्र असेल, सूर्य आणि चंद्र यांच्यातलं अँग्युलर डिस्टन्स आहे 180 डिग्री. याची तिथी काय हे जर आपल्याला कळलं तर सूर्य आणि चंद्र यांच्यातलं अँग्युलर डिस्टन्स किती ते कळेल. आणि म्हणजेच चंद्र कधी उगवेल आणि चंद्र कधी मावळेल हे आपल्याला कळेल.
फॉर एक्झाम्पल ही अमावास्या इथे आपल्याला दिसते की 0 डिग्री, मग प्रतिपदेला असं होतं की चंद्र त्याच्यापासून 13 डिग्री पुढे जातो, सूर्य 1 डिग्री पुढे जातो, म्हणजे 12 डिग्री अंतर होतं, प्रतिपदा तिथी होते. 24 डिग्री झालं की द्वितीया तिथी होते, असं करत करत 180 झालं की पौर्णिमा तिथी होते. म्हणजे यावरनं आपल्याला असं कळेल की शुक्ल पक्षातील द्वितीया जेव्हा असेल तेव्हा 24 डिग्री अंतर असेल, आणि प्रतिपदेला 12 डिग्री होतं. याचाच अर्थ चंद्राला 1 डिग्री पार करायला जर 4 मिनिटं लागत असेल तर शुक्ल पक्षामध्ये म्हणजे अमावस्येनंतर सूर्यास्तानंतर चंद्र जो आहे तो 24x4 मिनिटं ते 36x4 मिनिटांनी मावळेल, ऑलरेडी उगवलेला असेल. म्हणून आपल्याला आकाशात ती विजेची कोर पश्चिम क्षितिजावर दिसते, तिचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं, विजेची कोर. आणि मग द्वितीयेला चंद्र सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर 1.5 ते 2.5 तास दिसू शकतो. तृतीयेला अजून थोडा वेळ दिसू शकतो, चतुर्थीला अजून थोडा वेळ दिसू शकतो, असं आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आणि ही जी विजेची कोर असते ही पाहणं अत्यंत शुभ मानलं जातं, शंकराच्या डोक्यावरती आहे. आणि दर महिन्याच्या पंचांगात आपल्याला चंद्रदर्शन दिलेलं असतं. ईद का जो चांद असतो तो विजेचा असतो, द्वितीयेचा जो चंद्र असतो, तर हा बघणं अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्यास्तानंतर 1.5 ते 2.5 तास तो आकाशात छान पश्चिम क्षितिजावरती कोर दिसत असते. आणि मग आपल्याला असं गणित काढता येईल की प्रतिपदेला सूर्यास्त जो आहे तो 1 तासांनी होईल, द्वितीयेला 1.5 ते 2.5 तासांनी होईल, तृतीयेला 3.5 तासांनी होईल, चतुर्थीला काय 3.5 ते 4.5 तासांनी होईल. असं आपल्याला तिथी कुठली याप्रमाणे ठरवता येऊ शकतं की चंद्र आकाशात कुठे दिसतोय. अष्टमीला तो अधिक काळ आकाशामध्ये राहील आणि पूर्ण आकाशात दिसू शकेल. म्हणजे थोडक्यात काय की शुक्ल पक्षामध्ये चंद्रोदय हा दिवसा झालेला असतो आणि कृष्ण पक्षात चंद्रोदय हा रात्री होतो. म्हणून संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री सोडायचा आहे, कारण त्या चंद्र उगवत असणार आहे. आणि विनायकीला मात्र तो ऑलरेडी आकाशामध्ये आहे. हे ढोबळ मानाने आपण असं एक गणित करू शकतो. कृष्ण जन्म जेव्हा होतो तेव्हा आपण किती वाजता करतो, कारण कृष्ण पक्षातल्या अष्टमीला रात्री 12 वाजता चंद्राचा उदय होत असतो. आणि राम जन्म आपण कधी करतो, दुपारी 12 वाजता. तर शुक्ल पक्षातल्या अष्टमी नवमीला तेव्हा 12 वाजता चंद्राचा उदय होत असतो. किंवा पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी उगवत असतो. दत्ता जन्म जेव्हा आपण संध्याकाळी करतो तर संध्याकाळी 6 वाजता सूर्य मावळतो आणि तिकडून चंद्र उगवत असतो. तर अशा पद्धतीने शुक्ल पक्षात चंद्रोदय ऑलरेडी दिवसा झालेला असतो, कृष्ण पक्षात चंद्रोदय हा रात्री होतो. आणि मग ज्याला चतुर्थी करतो त्याला हे कळेल चंद्रोदय कधी, पण त्यासाठी ते वाट पाहायचं, घरात बसून नाही कळणार. म्हणजे संकष्टी चतुर्थी करतात त्यांना बरोबर दर महिन्याचे चंद्रोदय लक्षात येतील. आणि मग कोणी सांगू शकतो कुठल्या महिन्यात चंद्रोदय सगळ्यात लेट असतो, जर आपण चंद्रोदयापर्यंत थांबत असू तर. मे महिन्यामध्ये, कारण उन्हाळ्यामध्ये चंद्र जास्त वेळ आकाशात राहतो, त्यामुळे मे महिन्याची चतुर्थी असते तिला ऑलरेडी 10:30 वगैरे पर्यंत चंद्रोदय असतो. त्याच्या 6 महिन्याची चतुर्थी येईल तिला अगदीच 8 वाजता चंद्रोदय झालेला असतो. जो चतुर्थी करेल त्याला कळेल चंद्राचा उदय कधी होतोय. आणि म्हणून हे भारतीय संस्कृती आणि खगोलशास्त्राचा एक छान अन्योन्य संबंध आहे. आपल्या सगळ्या सण वार उपासनांमध्ये आपण खगोलशास्त्र वापरत असतो जर करत असू तर. उदाहरणार्थ पत्रिका, म्हणजे आता त्याचा पुढचा पाठ हा ज्योतिषशास्त्राचा भाग झाला, ऍस्ट्रोलॉजीचा झाला. पण पत्रिका जी असते ती म्हणजे आपण जन्मत असताना आकाशाचा असणार आकाश आहे. की मी जन्म असताना, माझा जन्म होत असताना चंद्र ज्या राशीत होता ती माझी रास, आणि माझा जन्म होत असताना पूर्व क्षितिजावर जी रास होती ती माझी लग्न रास. थोडक्यात आपण जन्म होत असताना जो काही आकाशाचा नकाशा होता तो आपण प्रिझर्व करून ठेवला आयुष्यभरासाठी. म्हणजे एखाद्या अमेरिकन माणसाला विचारलं काय रे, जन्म होताना आकाशात काय होतं तर सांगता येणार नाही. पण मला जर माझी रास माहिती असेल तर मी सांगू शकतो की होय माझा जन्म होताना ना सिंह राशीत चंद्र होता आणि कन्या रास पूर्वेला उगवत होती, असा हे काढता येतो. आणि मग त्याच्यावरनं किती अंतर आहे, दिवस आहे, रात्र आहे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतात. तर ऍक्च्युली इट्स अ स्काय मॅप, आपला जन्म होताना असणारा स्काय मॅप. त्याच्या पुढचा जो काय पार्ट आहे तो फलज्योतिषाचा पार्ट आहे, तिथे खगोलशास्त्र नाही. त्याच्यावरून किंवा आता असं व्हायचं की आता आपण करत नाही, अदरवाईज नावं सुद्धा नक्षत्रावर ठेवली जायची की अ वर्ण कळेल की हे याचा जन्म या राशीत झालेला आहे, नक्षत्रात झालेला आहे. आणि ते आतापर्यंत होत होतं. आपल्याकडे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत काय, तर जन्म होत असताना युग कुठलं होतं, महिना कुठला होता, काळ कुठला होता, सगळ्याची पूजा करायची. तर आपण आयुष्यभर सेव्ह करून ठेवतोय की थोडक्यात टाइम फ्रीज करून हे असं होतं, याचा जन्म होत असताना चंद्र इथे होता, ऋतू हा होता, महिना अमुक होता, ढमुक होता, असं सगळं आपण आयुष्यभरासाठी सेव्ह करतो. हा वर्धापन संस्कार मानला जातो. एक आपण उदाहरण मगाशीच पाहिलं, लग्नातला अत्यंत छान असा संस्कार जो रात्री करायचा आहे, ते गुरुजींनी आकाशात घेऊन जायचे, मग दोघांनी उत्तर दिशा शोधायची. वसिष्ठाच्या लगेच अरुंधती सापडत नाही. एक वसिष्ठ अरुंधती न्याय म्हणून न्याय दर्शनात आहे की जर तुम्हाला हलकं काहीतरी शोधायचं असेल तर जवळचं काहीतरी शोधा. म्हणजे वसिष्ठाकडे बघत राहा, आपोआप अरुंधती दिसायला लागेल. अरुंधती डायरेक्ट अजिबात सापडत नाही. तर हे करायचं असतं की नवऱ्याने वसिष्ठ शोधायचं आणि बायकोनी अरुंधती शोधायची. हा रात्री करायचा विधी आपण आम्ही दुपारी 12 वाजताच करून टाकतो. तर छान अत्यंत असा विधी आहे. किंवा जो सूर्याला रोज सकाळी उठून अर्घ्य देईल
त्याला कळेल की सूर्य अजिबात रोज पूर्वेला उगवत नाही. सूर्य हा एकतर पूर्व उत्तर उगवतो किंवा पूर्व दक्षिण उगवतो. हे कधी कळेल? सूर्योदयाला उठून सूर्याला अर्घ्य दिलं किंवा सूर्यास्ताला संध्या केली तर हे कळेल. वर्षात फक्त 2च दिवस असतात की जेव्हा सूर्य बरोबर पूर्वेला उगवला असतो. कोणी सांगू शकतं कुठले दिवस आहेत ते? 22 जून आणि 22 सप्टेंबर वसंत संपात आणि शरद संपात हे दिवस आहेत. या दिवशीच बरोबर सूर्य पूर्वेला उगवतो. हे जो सूर्याला अर्घ्य देईल त्यालाच ते कळेल. अदरवाईज घरात बसून तर काय सगळीकडे आपल्याला सूर्य सारखाच दिसतो. तर या निमित्ताने ते होत आहे. आपले सगळे सणवार हे निसर्ग चक्राशी साधर्म्य मी सांगून आहेत. जसं जेव्हा वसंत ऋतू लागतो तेव्हा आपण गुढीपाडवा सण साजरा करतो. शरद चांदण्यांमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो. आणि आपले पंचांग जे आपण ऋतुचक्राशी कनेक्टेड ठेवलंय. म्हणजे 2 प्रकारची पंचांग असतात. की चांद्र पंचांग की फक्त चंद्रच बघायचं बाकी काही बघायचं नाही. इस्लामी कालगणनेचा बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि मग त्याच्यामुळे असं होतं की रमजान हे वर्षभरात कधीही येते. कारण दर 12 चांद्र महिने झाले की 355 दिवस झालेले असतात. 10 दिवसांची गॅप असते. ती जर फील केली नाही तर ते मागे 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 जात जाईल. आणि मग आपल्याला दिसतं की रमजान महिनाभर मे महिन्यात पण येतो आणि पावसाळ्यात पण येतो. पण आपलं असं होत नाही. म्हणजे फार फार 10-12 दिवसाचा फरक पडतो. पण गणपती ऑगस्ट सप्टेंबर मध्येच येतात. असं मागे मागे जर चैत्रात गणपती आले तसं होत नाही. आपण लुनी सोलार एक अधिक महिना इंट्रोड्यूस करतो आणि आपलं कॅलेंडर पुन्हा ऋतुचक्राशी जोडून घेतो. म्हणून गुढीपाडवा हा काही वसंताचाच सण असतो. कोजागिरी पौर्णिमा ही काय शरदाचीच असते. आता ठीक आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे तेव्हा पाऊस पडतो ही गोष्ट वेगळी. ऑफिशियली तेव्हा शरद ऋतूच लागलेला असतो. असं आपले सगळे सणवार जे आहेत त्याच्यामध्ये निसर्गाचाच विचार केलेला आपल्याला दिसतं. वर्षातील 4 नवरात्री ते ऍक्च्युअली 4 दिवसांच्या आसपास असतात. आपण 2 दिवस पाहिले की 22 सप्टेंबर 22 मार्च वसंत संपात शरद संपात. तसंच 22 जून समर सोलस्टाईज, 22 डिसेंबर विंटर सोलस्टाईज. तर याच्या आसपास जे येते ते म्हणजे चैत्र नवरात्र, आषाढ नवरात्र, शारदीय नवरात्र आणि पौष नवरात्र. हे प्रकृतीचे उत्सव आहेत. ती देवी प्रकृती निसर्गाचाच भाग आहे. निसर्गात होणारे बदलच आपण नवरात्र म्हणून साजरे करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज पूजा करताना हातात पाणी घेऊन खरं तर एक संकल्प करायचा असतो. आणि त्याच्या आधी एवढं सगळं म्हणायचं असतं की श्रीमद भगवत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण फक्त मम असं म्हटलं की आपण सुरू करतो. पण त्याच्या आधी रोज पंचांगातनं पाहून हे म्हणायचं असतं. तर हे काय आहे तर ही आपण टाइम आणि स्पेसची स्केल आपण रोज रोज रिवाइज करतो. कारण आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये टाइम कुठून स्टार्ट होतो तर ऍटम जिथे व्हायब्रेट होतो तिथपासून टाइम स्टार्ट होतो. याला अमूर्त काल म्हणतात. तो मोजताच येत नाही. आणि मग 3 त्रसरेणूंना सूर्यप्रकाश म्हणजे त्यातलं आपल्याला हे माहितीये एक निमेष म्हणजे पापणी ब्लिंक करायला लागतो तो वेळ. त्याच्या आधीपासून आपली कालगणना सुरू होते की ऍटम व्हायब्रेट होण्यापासून काळ आपला सुरू होतो. आणि मग अमुक काष्टा घटी वगैरे वगैरे प्रहर हे सगळे आपल्याला माहिती असेल. 8 प्रहर झाले की एक दिवस होतो. आणि मग 7 दिवस झाले की एक सप्ताह होतो. 15 अहोरात्र झाले की एक पक्ष होतो. 2 पक्ष झाले की एक मास होतो. 2 मास झाले की एक ऋतू होतो. 3 ऋतूंचं एक अयन असतं उत्तरायण दक्षिणायन. 2 अयन म्हणजे एक वर्ष. आणि एक संवत्सर चक्र म्हणजे 60 वर्ष. 60 वर्षांनी पुन्हा ते रिपीट होतात. जसं यावर्षी विश्वासू नावाचं संवत्सर आहे. 60 वर्षांनी पुन्हा तसं नाव असेल. इथपर्यंत आपलंय. म्हणजे पुढे जा. उत्तरायण म्हणजे देवांचा सकाळ, देवांचा दिवस. आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. म्हणजे आपलं 1 वर्ष म्हणजे जणू देवांचा 1 दिवस आहे अशी संकल्पना करून एक दिव्य वर्ष म्हणजे मानवी 360 वर्ष अशी कल्पना केली की आपल्या 360 वर्ष जेव्हा होता तेव्हा देवांचं 1 वर्ष झालेलं असतं. आणि मग अशी 4080 देवांची वर्ष झाली. म्हणजे 4080 गुणिले 360 आपली वर्ष झाली की एक कृतयुग होतं. त्याच्या दुप्पट 3600 दिव्य वर्ष झाली की एक त्रेतायुग होतं. 2400 दिव्य वर्ष झाले की द्वापरयुग होतं. आणि 1200 दिव्य वर्ष झाले की कलियुग होतं. अशी एक संकल्पना आढळते. आणि मग ही 4 युग जेव्हा एकदा होतात तेव्हा एक महायुग होतं. अशी 71 महायुग झाली की एक मन्वंतर होतं. तर प्रत्येक मन्वंतराची वेगवेगळी नावं दिलेली आपल्याला आढळतात. अशी 1000 महायुग झाली साधारणतः की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो ज्याला कल्प असं म्हटलं जातं. त्याला वेगवेगळी नावं दिलेली आढळतात. श्रील, श्वेत वगैरे वगैरे वगैरे. आणि मग ब्रह्मदेवाच्या एका वर्षामध्ये आपली किती वर्ष होतील तर एवढे म्हणजे 3 महापद्म 1 निखर्व 1 खर्व 40 कोटी मानवी वर्ष होतील. तेव्हा ब्रह्माचा 1 वर्ष झालेलं असेल. असं त्याचं आयुष्य 360 वर्षांचं आहे. आणि मग ब्रह्मदेवाचं पूर्ण आयुष्य म्हणजे 36,000 कल्प एवढं झालं. असे 1000 ब्रह्माचे आयुष्य झाले की विष्णू फक्त एक घटिका होते. आणि मग विष्णूच्या 1000 घटिका झाल्या की शंकर फक्त ब्लिंक करतो, कापणी मिटतो. आणि मग अशी 1000 शिवनिमिषे झाली की ती महामाया फक्त अशी बघते. म्हणजे एवढं सगळं होतं अति सूक्ष्मापासून अति विराटापर्यंत की इथे आपल्या मानवी कालगणनेचे सगळे गणित संपतात. अशी एक मोठी कल्पना केलेली आपल्याला आढळते. आणि मग रोज संकल्प करताना हे आपल्याला करायचं असतं की त्या मल्टीवर्स मधनं
ज्या ब्रह्माचं आयुष्य जे आहे ना ते विष्णूच्या आज्ञेने मल्टीवर्स सुरू झालेले आहे, त्यातल्या एका युनिव्हर्समध्ये आम्ही आहोत की श्रीमद भगवतो महापुरुष विष्णू आज्ञा हा ज्या ब्रह्माच्या आयुष्याचा दुसरा पराधन 50 वर्ष झालेली आहे, 51 वर्ष सुरू आहे, त्या ब्रह्माच्या ब्रह्मांडात आम्ही आहोत. तर ब्रह्मण द्वितीय परार्धे त्याच्यातलं श्वेत वाराह नावाचं एक मन्वंतर सुरू आहे. त्या श्वेतरामाच्या मन्वंतरामध्ये श्वेतवाराह नावाचा कल्प सुरू आहे. त्याचं वैवस्वत नावाचं मन्वंतर सुरू आहे. वेगवेगळी नावं सापडतात आणि प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगळा इंद्र असतो, वेगळे सप्तर्षी असतात, वेगळे व्यास असतात. आपला पुरंदर हा आपलाचा आत्याचा इंद्र आहे आणि पुढचा इंद्र होणारे बलिराजा. म्हणून दिवाळीत आपण म्हणतो की बलीचं राज्य आहे, त्याचा शेतकऱ्याचा काही संबंध नाही. पुढचं राज्य, पुढचं मन्वंतर अधिपती तो असणार आहे. त्याच्यासाठी आपण आत्तापासून प्रार्थना करतो. आणि सध्या अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नी, भरत, वसिष्ठ, विश्वामित्र हे आत्ताचे सप्तर्षी आहेत. कृष्णद्वयं पण आत्ताचे व्यास आहेत. पुढे एकीकडे विष्णू व्यास होते, मग काय पराशर व्यास झाले, अशी वेगवेगळी कल्पना आढळते. आणि मग त्यापैकी 28वा महायुग चालू आहे. योग्य 28 विठ्ठेवर उभा, कारण हे महायुग सुरुवातीच्या विठ्ठलाचा अवतार झालाय. 28 महायुगापूर्वी तो विठ्ठल आलाय, 28 महायुगापासून तो विठ्ठेवरच उभा आहे. ते हे महायुग. त्यापैकी कलियुग सध्या सुरू आहे. कलीचं आत्ताशी पहिलंच चरण आहे. म्हणजे त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेकंदात आपण आहोत. तिथे हे आपण रोज रिवाइज करतो. हे झालं इन टर्म्स ऑफ टाइम. आणि इन टर्म्स ऑफ स्पेस कुठे आहोत, तर आम्ही पृथ्वीवर आहोत. अनंत ब्रह्मांडामध्ये पृथ्वी आहे. त्यापैकी आशिया खंडामध्ये, भरतवर्षामध्ये, भरतखंडामध्ये, नर्मदेच्या खाली, गोदावरीच्या वरती. सो थोडक्यात त्या कारण देवासाठी इट्स अ मल्टी युनिव्हर्स. तर या ब्रह्मांडामध्ये या टाइम स्केलमध्ये इथे आम्ही आहोत. इन टर्म्स ऑफ स्पेस, इन टर्म्स ऑफ टाइम. असं आपण केल्याशिवाय तो संकल्प पूर्ण होत नाही, कारण देवाला कळतच नाही. म्हणून तो रोज हातात पाणी घेऊन एवढं सगळं म्हणायचं आणि मग मी काय वटसावित्री व्रत करतोय, सत्यनारायण करतोय, अमुक करतोय, तर रेकॉर्ड होतं असं मानलं जातं. पण गंमत म्हणजे आपण स्वतःला सांगत असतो ही गोष्ट की ते म्हणजे ती पूजा करून एक कदाचित अहंकार येऊ शकतो की एवढी छान पूजा केली, सोन्याने केलं. तर इन टर्म्स ऑफ स्पेस, इन टर्म्स ऑफ टाइम वी आर नथिंग. अशा अनंत ब्रह्मांडात अनेक लोक काय काय करत असतील. आपण त्यापैकी एक आहोत. तर हे रोज आपण या निमित्ताने रिवाइज करत असतो. आणि म्हणून आकाश निरीक्षण किंवा भारतीय संस्कृतीतला हा जो विचार आहे हा आपल्याला काय शिकवतो, तर वी आर नथिंग. आपलं स्थान कुठे, तर आपल्याला माहिती आपण भारतामध्ये आहोत, महाराष्ट्रात आहोत, नाशिकमध्ये आहोत, काय या शरणपूर मार्गावर या हॉटेलमध्ये बसतोय. पृथ्वीवर आहोत. पृथ्वी कुठे आहे, तर सूर्यमालेत आहे. सूर्यमाला कुठे आहे, तर ती मंदाकिनी नावाची एक आकाशगंगा आहे, दीर्घिका आहे. त्याच्यामध्ये अब्जावधी तारे आहेत. त्यातल्या कोपऱ्यात कुठेतरी तो सूर्य आहे. इतका सामान्य प्रतीचा तारा आहे की बाकीचे तारे जे आपल्याला आकाशात दिसतात ते सूर्यापेक्षा 360 पट मोठे, 1000 पट मोठे. त्यांच्या मानाने सूर्य अत्यंत क्षुद्र प्रतीचा तारा आहे. त्याच्यात पण बुधा किंवा गुरु ग्रह मोठा आहे. पृथ्वी अतिशय छोटी आहे. आणि अशा आपली आकाशगंगा, देवयानी आकाशगंगा आणि ट्रँग्युलम आकाशगंगा म्हणून एक लोकल क्लस्टर होतं. ते लोकल क्लस्टर एका मोठ्या क्लस्टरचा भाग आहे, ज्याला कन्या महासमूह म्हणतात. त्यात अब्जावधी दीर्घिका आहे. ते सुद्धा एका लानी आके नावाच्या महासमूहाचा भाग आहे. त्याच्यामध्ये अशा अनेक क्लस्टर्स आहेत. आणि हे सगळे ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडात अशा अनेक क्लस्टर्स आहेत दीर्घिकांचे, गॅलेक्सीजचे. त्यांच्यामध्ये अशा अब्जावधी गॅलेक्सीज आहेत. प्रत्येक गॅलेक्सीमध्ये असे अब्जावधी तारे. तर कोपऱ्यात कुठेतरी ती मिल्की वे गॅलेक्सी, तर कोपऱ्यात कुठेतरी तो सूर्य आहे, तर कोपऱ्यात कुठेतरी ती पृथ्वी आहे. त्याच्यात पण 7 खंडांमध्ये कुठेतरी तो भारत आहे. एवढ्या लोकसंख्येमध्ये कुठेतरी आपण आहोत. तर इन टर्म्स आपल्याला मायनस केलं तर युनिव्हर्सला काही फरक पडत नाही. म्हणजे आपण अस्तित्वात असण्याच्या आधीही ते होतं, नंतरही असणार आहे. म्हणजे आपण जसं कालगणनेप्रमाणे मानलं की ते थोडं कॉम्प्रेस केलं, 1 जानेवारीला बिग बँग होऊन युनिव्हर्स तयार झालं असं आपण मानलं, तर मानव कुठे येतात ते 31 डिसेंबरला रात्री 12:59 5व्या सेकंदाच्या आधी आपली सिव्हिलायझेशन येते. एवढा सगळा काळ हा विदाऊट माणसांचाच आहे. आपण मायनस जरी केलो युनिव्हर्सला काही फरक पडत नाही. म्हणजे खगोलशास्त्र हा विचार आपल्याला देतो की आपण नथिंग, वी आर नथिंग. आणि मग प्रश्न पडतो की मग आपली भांडणं व्हॉट्सअप ग्रुपला मला ऍडमिन का नाही केलं, लग्नामध्ये मला ही साडी का नाही दिली, ही भांडणं किती नगण्य आहेत. म्हणजे मोठे मोठे राजे येऊन गेले, झालं सगळं काही झालं, मोठ्या राजवटी येऊन गेल्या, माणसं परत हिमयुग आली, सगळं काही झालं, तरी विश्वाला काही फरक पडला नाही. तर आपली भांडणं, आपले वादविवाद, आपलं सगळं काही याचा काहीही किंमत नाहीये. त्याबरोबर आपलं यश पण, मी 17 ग्रुपचा व्हॉट्सअप ऍडमिन, याचा काय युनिव्हर्सला संबंध पडतोय, किंवा मला हे मिळालं, एवढ्या डिग्रीज मिळाल्या. युनिव्हर्स सांगतो नथिंग, काही फरक पडत नाही. वी आर नथिंग, आपण शून्य आहोत. हा विचार खगोलशास्त्र आपल्याला देतं. पण डिप्रेशन येऊ शकतं, अरे बापरे फारच हे असं होतं की आपण फारच नथिंग आहे. पण दुसरा विचार सुद्धा खगोलशास्त्र आपल्याला देतं, वी आर एव्हरीथिंग, की आपणच ते ब्रह्मांड आहोत, पिंडी ते ब्रह्मांडी. तर आपली उत्पत्ती कशी झाली आहे त्याच्या अनेक जे थेरीज आहेत त्याच्याप्रमाणे तर सगळ्यात पहिले म्हणजे ठीक आहे, सूर्यमाला झाली, पृथ्वी आली, सगळं काही आलं, तर ते फक्त पाणी होतं.
बाकी काहीही नव्हतं. अशा वेळी दूरवर कुठल्या तरी ताऱ्याचा स्फोट झाला, त्याच्यामध्ये हायड्रोजन, हेलियम असे काही जे मूलकण होते ते आकाशात विखुरले गेले, एका उल्केवर ते स्वार झाले, ते पाण्यात आले. कारण आपलं शरीर ज्या मूलद्रव्याने बनले ते बाहेरून आले आपल्याकडे, ताऱ्याचा स्फोट झाला, ते सगळं आलं, मग पाण्यात